आपण 3 अध्याय बघितले. पहिल्या अध्यायामध्ये आपण बघितलं की अर्जुन हतबल झालेला. अर्जुन असंतुष्ट होता या युद्धाच्या स्थितीमुळे आणि अर्जुनाला हे युद्ध करायचं नव्हतं. तर त्याने सगळ्यात मोठा स्टेप जो घेतला दुसऱ्या अध्यायामध्ये आपण बघतो की अर्जुनाने सर्वप्रथम स्वतःला भगवान श्रीकृष्णाच्या चरणी अर्पण केलं. तर आज त्याच्याबद्दल पण थोडंसं आपण चर्चा करणार आहोत. या 4थ्या अध्यायामध्ये आपल्याला पुन्हा तेच मार्गदर्शन भगवान पण देत आहेत की आपण आपल्या दिव्य ज्ञान प्राप्ती करण्यासाठी कसं स्वतःला आधी भगवंतांच्या चरणी अर्पण करायला पाहिजे किंवा अशा दिव्य पुरुषांच्या दिव्य जे गुरु आहेत, जे शिक्षक आहेत, ज्यांनी याचा अभ्यास केला आहे सखोलपणे, अशा लोकांचं आपण मार्गदर्शन घेतलं पाहिजे. तर त्याबद्दल आज आपण बघणार आहोत. आणि दुसऱ्या अध्यायामध्ये आपण बघितलं की भगवंतांनी तत्वदर्शी बनायला सांगितलं आहे, स्थितप्रज्ञ बनायला सांगितलं आहे. आणि एक प्रकारे त्यांनी दुसऱ्या अध्यायामध्ये एक अशा ठिकाणी नेऊन सोडलेलं अर्जुनाला की युद्ध कर, पण त्यांनी त्याबरोबर सांगितलेलं की कर्मफलांची अपेक्षा नको करू. तर त्याचा अर्थ अर्जुनाने असा घेतला की बाबा कर्मफलांची अपेक्षा नाही करायची म्हणजे कर्मच नाही करायचे, मग संन्यास घ्यायला पाहिजे. मग अर्जुन असा विचार करतात की जर मला संन्यास घेणं उत्तम आहे की हे अघोरी कर्म करणं काय काय उत्तम आहे ह्या दोघांपैकी. म्हणून तो 3रा अध्याय झाला ज्याच्यामध्ये आपण कर्मयोगाबद्दल बघितलं आणि आपण त्याची समीक्षा पण घेणार आहोत. तर त्याआधी आपण 3रा अध्यायाची समीक्षा आणि मग 4थ्या अध्यायामध्ये आपण काय बघणार आहोत. तर आता 4थ्या अध्यायामध्ये भगवंत दिव्य ज्ञान देत आहेत. तर 3ऱ्या अध्यायामध्ये काय केलेलं भगवंतांनी एक सेकंड हां. तर 3ऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी काय सांगितलेलं, शेवटचा जो पार्ट होता सेक्शन, तो आपण समीक्षेमध्ये पण बघू की भगवंत आपल्या इंद्रिया मन ह्याच्यावरती कंट्रोल करायला सांगतात. का? कारण तिथं आपला महाशत्रू राहतो. महाशत्रू कोण आहे? आपला लस्ट, काम वासना, काम क्रोध, हे आपले महाशत्रू आहेत. काम खास करून रजोगुण समुद्भव, काम एष लोभ एष काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव. तर ते आपला सगळ्यात महाशत्रू आहे. आणि अशा महाशत्रूला आपण शोधायचं आहे, त्याला संपुष्टात आणायचं आहे, म्हणजे काम वासना. तर तो राहतो कुठे? मन, इंद्रिया आणि आपलं ह्या 2-3 ठिकाणामध्ये राहतो. आपण बघणार आहोत ते खास करून इंद्रिया, मन आणि बुद्धी ह्या 3 ठिकाणी हे काम वासना राहते. आणि याच्यावरती आपल्याला विजय मिळवायचा असेल तर काय? तर दिव्य ज्ञान. तर आपल्याला सांगितलेलं काय भगवंतांनी की हे जे दिव्य ज्ञान आपल्यामध्ये ऑलरेडी आहे, कारण आपण सतचित आनंद आहोत. सत म्हणजे काय? इटर्नल, म्हणजे आपण निरंतर आहोत. आपलं म्हणजे दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलं आपला इटर्नल फॉर्मबद्दल. अजो म्हणजे आपण अजो आणि आपण न हन्यते हन्यमाने शरीर आहे की शरीर संपतं पण आत्म्याचा नाश होत नाही. तर आपण अजो आहोत, आपण अमर आहोत. म्हणजे काय की आपला जो आत्मा आहे तो निरंतर आहे. तर दॅट इज सत फीचर, म्हणजे इटर्नल फीचर. मग चित्त काय? तर नॉलेज. तर हे नॉलेज कोणतं आहे? भौतिक नॉलेज आहे का? नाही, हे आध्यात्मिक नॉलेज आहे. आणि हे आपल्यामध्ये ऑलरेडी स्थित आहे. पण आपण काय झालं आहे, हे काम वासना क्रोध हे सगळ्या गोष्टी आपल्याला या आपल्या नॉलेजला कवर करतात. म्हणून जेव्हा आपल्याला आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करायची असते तर आपल्याला सांगितलं जातं की लुक विदिन, आतमध्ये शोधा. कारण हे ज्ञान आपल्यामध्ये ऑलरेडी आहे, स्थित आहे परमात्मा स्वरूपामध्ये. ते आपल्याला ज्ञान प्राप्त होऊ शकतं, पण आपण त्याच्यापासून विमुख झालो आहोत, त्याच्यापासून आपण विरुद्ध गेलो आहोत. आपण बाह्य रूपाने आनंद प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहोत, पण जो आनंद आपल्यामध्ये ऑलरेडी स्थित आहे, सच्चित आणि आनंद. तर ह्या 3 गोष्टी आपल्यामध्ये ऑलरेडी स्थित आहेत आणि ह्याची आपल्याला ओळख करून घ्यायची आहे, सत चित आणि आनंद स्वरूप याची. तर ह्यासाठी भगवंत काय सांगतात 3ऱ्या अध्यायामध्ये की हे तुमचं कवर्ड आहे, हे दिव्य ज्ञान कवर्ड आहे. मग हे दिव्य ज्ञान काय आहे त्याची माहिती आपल्याला या 4थ्या अध्यायामध्ये भेटणार आहे. तर आपण आता सुरुवात करूयात. आधी आपण मंगलाचरण करूयात. ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकय चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश. श्रीरूपं साग्रजातं सगण रघुनाथ
रघुनाथं वितं तं सजीवं साधवैतं सावधूतं परिजनसहितं श्रीकृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपदां सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः नमः ॐ विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामीति नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाशात देशधारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवसादि गौर भक्त वृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. भरपूर धन्यवाद. तर आपण आपल्या गुरूंना प्रार्थना करतो. मी माझ्या गुरूंना प्रार्थना करतो, माझे शिक्षा गुरु, माझे दीक्षा गुरु आणि जे माझे पथप्रदर्शक गुरु राहिलेत सगळ्यांकडे चरणी प्रार्थना करतो. माझ्या आईवडिलांच्या चरणी प्रार्थना करतो आणि उपस्थित असलेल्या सर्व भक्तांच्या चरणी प्रार्थना करतो की जो काही अभ्यास आपण घेतला आहे, ह्या भगवद्गीतेचा आहे, दिव्य ज्ञान आहे, ह्यामध्ये माझ्याकडनं काही त्रुटी न व्हाव्यात. माझ्याकडून जे उद्गार निघतील, जे शब्द निघतील ते या गुरु परंपरेच्या आधारितच राहावेत आणि आपल्या सर्वांचंच ह्या या सत्रामुळे, या सेशनमुळे आपल्या सगळ्यांचंच आध्यात्मिक अभ्यासाबद्दल आणि आध्यात्मिक प्रगतीबद्दल आपली इच्छा वाढावी आणि आपण सगळेही आपल्या स्पिरिच्युअल नॉलेजसाठी, स्पिरिच्युअल ॲडव्हान्समेंटसाठी आपण प्रिपेअर्ड व्हावं आणि पुढे अजून सिन्सिअरली आणि सिरियसली आपण ह्या आध्यात्मिक अभ्यासाचा आपल्या जीवनामध्ये वापर सुरू करावा. यासाठी ही प्रार्थना आहे. पुनःरूपी मुखम करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वंदे श्रीगुरुं दीनतारिणं परमानंद माधवं श्री चैतन्य ईश्वरं. हरे कृष्ण. तर माझा सगळ्यांना व्हॉइस क्लिअर आहे? होप माझा व्हॉइस क्लिअर आहे सगळ्यांना. इकडे ऑनलाईनमध्ये जे भक्त आहेत त्यांना सगळ्यांना माझा व्हॉइस क्लिअर आहे? हरी बोल. जय. थँक्यू. तर आपण आता समीक्षा घेणार आहोत. तर पहिले आपण समीक्षा घेऊया तिसऱ्या अध्यायाची. तर तिसऱ्या अध्यायामध्ये आपण 4 भाग बघितलेले. वैराग्य, त्यामध्ये उत्तम वैराग्य. उत्तम वैराग्य काय, तर ती प्रवृत्ती आपली जे आपल्याला सोडायची. वैराग्य म्हणजे आपल्या घरदार असं नाही सोडायचं आहे आपल्याला. नुसते कपडे चेंज नाही करायचे, भगवा कपडे घालून फिरायचं नाही आहे. तर आपल्याला काय सोडायचं, आपली प्रवृत्ती सोडायची. कोणती प्रवृत्ती आहे, तर ती प्रवृत्ती आहे साठवून ठेवून करायची. पॉझेसिव्हनेस आपल्यामध्ये जो पॉझेसिव्हनेस आहे, गोष्टी मला पाहिजे साठवत राहायच्या. भौतिक दृष्टीने आपण सगळं साठवत राहतो. द रिअल रिनाउन्सिएशन इज टू गिव्ह अप द मेंटॅलिटी ऑफ टेंडन्सी ऑफ पॉझेसिव्हनेस. तर आपल्यामध्ये तर होर्डिंग करायची सवय असते. मला हे मिळवायचं आहे, मला हे पाहिजे, माझं हे करायचं आहे. तर ती प्रवृत्ती आपल्याला सोडली पाहिजे. भोगण्याची टेंडन्सी टू मेंटॅलिटी टू एन्जॉय, नुसतं एन्जॉईंग मेंटॅलिटी जे बाह्य रूपाने. तर त्या 2 गोष्टी आपल्याला सोडायच्या. दॅट इज रिअल रिनाउन्सिएशन. रिनाउन्सिएशन म्हणजे आपला घरदार सोडायचं आहे का नाही. आणि मग वैराग्याचा श्रेष्ठ मार्ग कोणता आहे, तर आपण तो बघितला या वैराग्याच्या या सेशन 3.1 to 3.9 मध्ये. तो म्हणजे भगवान स्वतः सांगतात की मला अर्पण करून तुम्ही घ्या. या भौतिक जगामध्ये तुम्ही जगत आहात, तर जे काही तुम्ही करत आहात ते मला अर्पण करून करा. यू ऑफर टू मी अँड देन यू टेक. तर यज्ञाचा अर्थ पण काय, यज्ञेश्वर कोण आहेत, भगवान श्रीकृष्ण स्वतः. यज्ञ त्यांचं नाव आहे यज्ञेश्वर. तर यज्ञामध्ये आपण जे काही अर्पण करतो तो कोणासाठी असू दे यज्ञ, तर भोक्ता कोण आहे त्याचे, भगवान विष्णू आहेत. म्हणून भगवंतांचा प्रसन्न करण्याचा जो मार्ग आहे, विष्णू भगवानांना जो प्रसन्न करण्याचा मार्ग आहे, तो उत्तम आणि श्रेष्ठ मार्ग आहे या वैराग्याचा. मग आपण बघितलेलं दुसरं सेक्शन 3rd चॅप्टरचं 3.10 to 3.16 वर्स. त्यामध्ये आपण बघितलं योग लॅडर. भगवंतांनी योग शिकवला आहे, कारण की योग म्हणजे काय, जोडणं. तर आपल्याला आत्म्याला परमात्म्याशी जोडायचं. तर
आत्म्याला परमात्म्याशी जोडण्यासाठी आपल्याला काही मार्ग आहेत. तर त्याच्यामध्ये कर्मयोग, ज्ञानयोग, ध्यानयोग, भक्तियोग हे सगळे योग येणार आहेत. तर हे आपल्याला एक एक करून शिकायचे. तर पहिली शिडी कोणती सांगितली भगवंतांनी? कर्मयोग ही पहिली शिडी. त्याच्या आधी काय येतं? कर्मकांड आणि भोग आसक्त कर्मी लोक येतात, जे फक्त स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी कार्य करतात, है की नाही. तर ते इंद्रिय तृप्तीसाठी जे केलेलं कार्य आहे, तर आधी जे भोग आणि आसक्त राहणारे लोक ते काय करतात? ते फक्त काही येणं तेणं प्रकारेनं, करेक्ट असो रॉंग असो, ते कोणत्याही मार्गाने ते फक्त आपल्याला फळ कसं मिळालं पाहिजे, आपल्याला अधिक अधिक कसं भोग ऐश्वर मिळेल, ह्यासाठी ते कार्य करतात जे कर्मी आहेत ते. मग ते चुकीचा मार्ग पण वापरतात, बरोबर मार्ग पण वापरतात आणि कसंही करून मिळवतात. तर तो परत भोगवृत्तीचा मार्ग आहे. आणि कर्मकांडमध्ये काय करतात? शास्त्राच्या नियमानुसार जातात. त्याच्यामध्ये ते सिनफुल ॲक्टिव्हपासून लांब राहतात, पापकर्मापासून लांब राहतात. पण तरी देखील ते काय करतात? फक्त भोग आणि ऐश्वर्यासाठी कार्य करतात, कर्मकांड. म्हणून ते दोन्ही काय आहेत? ते अजून ग्राउंड लेवल आहेत. ती अजून शिडीची सुरुवात नाही झाली. आध्यात्मिक जीवनाची सुरुवात कधी होते? कर्मयोगापासून. जेव्हा कर्मयोगाची सुरुवात कधी होते? जेव्हा व्यक्तीला कळतं, जीवाला कळतं की बाबा या भौतिक जगामध्ये काही आनंद नाही आहे. भौतिक जग हे टेम्पररी आहे आणि या टेम्पररी जगामध्ये राहायचं नाही आहे, त्याला पुढे जायचं आहे. मग तेव्हा तो कर्मयोगाची पहिली पायरी चढतो. आणि कर्मयोगाच्या पहिल्या पायरीमध्ये आपण दोन भाग बघितलेले, सकाम कर्म आणि निष्काम कर्म. सकाम कर्ममध्ये काय होतं? तर आपण बघितलं सकाम कर्ममध्ये तो काय करतो? जे काही तो कमवतोय, जे काही तो फ्रुटिव्ह ॲक्टिव्हिटीज, म्हणजे जे काही कर्म करून जे काही त्याला प्राप्त होत आहेत फळं, त्यातला भरपूरसा भाग स्वतःसाठी ठेवतो आणि थोडासा भाग भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी वापरतो. काहीतरी भगवंतासाठी करतो, पण तिथं जास्तीत जास्त कामना उरलेल्या आहेत की मला अजून भोग बघायचं, ऐश्वर्य. पण पूर्णपणे फक्त भोग आणि ऐश्वर्यासाठी नाही करत आहे, तर तो विष्णूच्या प्रसन्नतेसाठी पण करतोय. हळूहळू त्याच्यामध्ये मग बदलाव होऊन तो निष्काम कर्मयोगाकडे जातो. निष्काम कर्मयोग म्हणजे काय? यू टेक ओनली व्हॉट इज नेसेसरी फॉर यू. जेवढं जीवन जगण्यासाठी, बॉडी आणि सोलला टुगेदर ठेवण्यासाठी जेवढी गरज आहे, आपल्या फॅमिलीला बघण्यासाठी जेवढी गरज आहे, तेवढंच तो वापरतो आणि बाकीचं उरलेलं सगळं तो भगवंतांच्या सेवेला वापरतो. तर आजच्या युगामध्ये हे सकाम कर्म किंवा निष्काम कर्म योग हे फार जरा डिफिकल्ट आहेत, बिकॉज यू हॅव टू ॲक्च्युली गिव्ह अप ऑल युअर रिझल्ट्स. तर म्हणून आपल्याला एक युक्त वैराग्याचा मार्ग चैतन्य महाप्रभू शिकवतात. आणि तोच मार्ग आपल्याला श्रीला प्रभुपादांनी शिकवला आहे की जे काही तुम्ही कार्य कराल, इवन मेंटेनिंग युअर फॅमिली, सर्विंग युअर कंट्री, सर्विंग युअर कंपनी, व्हॉट एव्हर यू डू, जे काही तुम्ही करताय ते ह्या विचारांनी करायचं की ह्याच्यापासून मला भगवंतांची सेवा करायची. ऑलवेज रिमेंबर कृष्णा इन एव्हरी स्टेप ऑफ युअर लाईफ. इफ यू कॅन रिमेंबर कृष्णा अँड यू डू युअर ॲक्टिव्हिटीज थिंकिंग टू सर्व कृष्णा, भगवंतांना सेवा करायची त्या भावनेने जर आपण केलं तर ते युक्त वैराग्य ठरतं. मग आपण तिसरं सेक्शन बघितलं, ज्याच्यामध्ये भगवंतांनी काय सांगितलं की उदाहरणात्मक जीवन जगा. कारण काय? कारण वी आर ऑलवेज इन्फ्लुएन्सिंग समबडी. कोणाला कोणातरी आपल्याकडनं इन्फ्लुएन्स घेत आहेत, कोण ना कोणतरी आपल्याकडनं शिक्षा घेत आहेत. त्यांना म्हणजे आपण बघतो की एक मी ॲक्च्युली हे वाचलं होतं, आय हर्ड ॲक्च्युली इन वन लेक्चर. त्यांनी अमेरिकेचं एक काय म्हणतात त्याला, स्टॅटिस्टिक्स जे म्हणतात नाही का, संशोधन करून काही नंबर्स काढतात. तर त्यांनी सांगितलेलं एक व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये कमीत कमी 10,000 लोकांना इन्फ्लुएन्स करतो. वी समहाव ऑर अदर, लहानपणापासून ते आत्तापर्यंत म्हणजे मरेपर्यंत तो 10,000 डायरेक्टली इनडायरेक्टली समहाव ऑर द वे आपण कोणाला कोणातरी इन्फ्लुएन्स करत असतो. आपल्याला कळत नाही, म्हणजे आपण स्वतःच्या जीवनामध्ये ऑब्झर्व करू तर आपल्याला कळेल की आपण कधी कधी चालता चालता कोणतरी व्यक्ती आपल्या समोरून जाताना बघतो आणि त्या व्यक्तीचं ॲटिट्यूड आपल्याला एकदम इम्प्रेसिव्ह वाटतं. किंवा आपण कोणाबरोबर डील करत असताना आपल्या बाजूचा व्यक्ती चांगल्या पद्धतीने डील करतो, त्या व्यक्तीचं चांगुलपणा आपल्याला लगेच इम्प्रेस करतो. तर वी आर इन्फ्लुएन्सिंग पीपल डे टू डे लाईफ. आपल्याला कळत नाही की आपण कसं, आता डायरेक्ट बघायला गेलं तर आपले पोरं आपल्याकडनं शिकतायत. तर वी हॅव टू प्रेझेंट अ व्हेरी गुड कॅरेक्टर इन फ्रंट ऑफ देम, है की नाही. आपल्याला ते कॅरेक्टर बिल्ड करायचं आहे. आजच्या सेशनमध्ये आपण कॅरेक्टरवरती डिस्कस करणार, कॅरेक्टर कसं बिल्ड करायचं. तर ते उदाहरणात्मक एक जीवन आपल्याला जगायचं आहे. आणि असं आचरण आपलं राहायला पाहिजे की आपल्याकडनं लोक चांगलं शिकतील. आणि 5th सेक्शनमध्ये आपण बघितलेलं आध्यात्मिक जीवनातील श्रेष्ठ आव्हान काय, चॅलेंजेस काय आपल्या जीवनामध्ये, आध्यात्मिक जीवनामध्ये. तर कामवासना.
काम वासनेचे आवरण ही आपली सगळ्यात मोठं चॅलेंज आहे. कारण आपलं जे ज्ञान आहे, जी विद्या आहे आपल्यामध्ये, जे दिव्य ज्ञान आहे ते झाकलेलं आहे. कुणापासून झाकलेलं आहे? या काम वासनेपासून. आपला सगळ्यात मोठा शत्रू आहे तो. आणि त्याची जागा कुठे आहे? इंद्रिया, मन आणि बुद्धी, या 3 जागांना तो काय करतो? कव्हर करतो. आपल्याला जर भगवंतांसाठी काय कार्य करायचे, सेवा करायची, तर आपल्याला इंद्रिया, मन आणि बुद्धी तिन्हीचा वापर करायचा आहे. तर आपण भगवंतांची चांगल्यापैकी सेवा करू शकतो. पण ह्या जर तिन्ही गोष्टींना पोल्यूट करून टाकलं, म्हणजे जर असं म्हणतात नाही का, ब्रिटिशर जेव्हा आपल्या इकडं आले तर व्हॉट दे डिड पोल्यूट फर्स्ट? नाही, एज्युकेशन सिस्टम. दे पोल्युटेड इंडियाज एज्युकेशन सिस्टम. करेक्ट. त्यांनी आपलं गुरुकुल हटवलं की जिकडे आपल्या भारतीयांना स्ट्रॉंग एज्युकेशन मिळत होतं. आणि त्याच्यामध्ये लवकर कॉन्कर करू शकले. कारण की एज्युकेशन सिस्टम जर तुमची डिस्टर्ब झाली, म्हणजे तुम्हाला जे ज्ञान मिळायचं आहे, जे तुम्हाला विद्या मिळायची, की कसं आपण आपल्या इंद्रियांना संयममध्ये ठेवलं पाहिजे, कसं आपण भक्ती करायला पाहिजे, कसं आपली बुद्धी आपण भगवंतांच्या सेवेमध्ये वापरायला पाहिजे, ते सगळं जर तुम्हाला नाही मिळालं तर तुम्ही हतबल होणार. तुम्ही काय होणार? कमजोर होणार. यू विल बिकम वीक. अँड दॅट इज हाऊ दे गेन पॉवर ओव्हर अस. आणि म्हणून आपल्याला पण जर यशस्वी, खऱ्या अर्थाने यशस्वी व्हायचं असेल, भौतिक जगामधलं यशसुद्धा काय आहे? पराजयच आहे. कारण तुम्ही कितीही वरती गेलात, व्हॉट एव्हर कॉर्पोरेट लॅडर, तुम्ही किती कॉर्पोरेट लॅडरच्या वरच्या स्टेपवरती गेलात, मेल्यानंतर सगळेजण कुठे जातात? एकाच ठिकाणी. कोण स्मशानात जाईल, कोण ते ग्रेव यार्डमध्ये जाईल, कुठेतरी जाईल, पण सब धूल से आए हैं धूल में मिल जाएंगे म्हणतात नाही का, मिट्टी से आए मिट्टी में मिल जाएंगे. नंतर पुन्हा जेव्हा जन्म होईल तेव्हा पुन्हा झिरोपासून स्टार्ट करायचं. तर व्हॉट एव्हर यू अचीव इन युअर कॉर्पोरेट लॅडर इज गोइंग टू गो वेस्ट. बट व्हॉट एव्हर यू विल अचीव इन दिस योगा लॅडर विल गो विथ यू. जे काय तुम्ही या योगशास्त्राच्या अभ्यासामध्ये मिळवणार आहात ते तुमच्यासोबत राहणार आहे. आणि ह्याचाच आपल्याला ध्यानपूर्वक अभ्यास करायचा आहे. तर आजची महत्त्वपूर्ण शिक्षा काय? तर आज या 4थ्या अध्यायामध्ये आपण महत्त्वपूर्ण गोष्टी कोणत्या शिकणार? आध्यात्मिक शिक्षण प्रणाली. तर आपल्याला पहिलं आपलं एज्युकेशन सिस्टम माहिती करून घ्यायचं आहे की कुठून हे आध्यात्मिक ज्ञान आपल्याला मिळालं पाहिजे. मग परम भगवान का आणि केव्हा प्रकट होतात, आणि कर्माचे नियम, ह्या 3 महत्त्वपूर्ण गोष्टी आपल्याला आज समजून घ्यायच्या आहेत. आणि ह्याचा सखोल डिटेल अभ्यास आपल्याला या 4थ्या अध्यायामध्ये करता येतो. म्हणजे 4था अध्याय तुम्ही अभ्यास कराल तर तुम्हाला माहिती पाहिजे की काय काय याच्यामध्ये येणार आहे. तर सेक्शन 4 जो आपला चॅप्टर 4 जो आहे, तर ह्यामध्ये टोटल 42 वर्सेस आहेत. ओके. तुम्ही तिकडं वॉइस हे करू शकता काय माहिती. हां. तर या अध्यायामध्ये पण 43 वर्सेस आहेत. टोटल 42 वर्सेस आहेत, सॉरी. आणि ह्या 42 वर्सेसला 4 भागांमध्ये डिवाइड केले. तर पहिला भाग जो आहे 4.1 to 4.10 हा आहे दिव्य ज्ञानाचा विषय. ह्यामध्ये आपल्याला दिव्य ज्ञानाची प्राप्ती होईल, म्हणजे भगवंत काय दिव्य ज्ञान देतात, शेअर करतात, ते आपल्याला समजेल. ह्या सेक्शनमध्ये कृष्णा सांगतो की दिव्य ज्ञान काय आहे, कशाबद्दल आहे, आणि ते का समजून घ्यायचे, तर परिणाम काय ते सांगतात त्याच्यामध्ये. हरे कृष्णा. तर भक्तांना विनंती आहे की म्यूट राहावा. आय थिंक माताजी म्यूट करतील. हां. मग दुसरा सेक्शन जो आहे तर कृष्ण भ्रम मिटवतात. आपल्या अर्ध्याच्या वरती प्रॉब्लेम काय? वी आर ऑलवेज इन मिसकन्सेप्शन्स. भ्रमात असतो आपण. आपल्याला कोणी सांगितलं आध्यात्मिक जीवनाचा अभ्यास करतं, त्याच्याबद्दल पण आपल्याला भरपूर भ्रम असतात. तर ते भ्रम कोणते? जसं आपण म्हणतो ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, तर आपण म्हणतो ही कास्ट सिस्टम आपल्याला वाट लावते. पण ही कास्ट सिस्टम भगवंतांनी स्वतः बनवली, वर्ण आश्रम. पण मग ती कशी आहे? तर पहिला भ्रम तिथं सुरू होतो. तो भ्रम काय की जन्मापासून नाही, ते कर्म आणि गुणांपासून निर्माण झालेली आहे. पण लोकांनी चुकीचं समजलं बिकॉज ऑफ भ्रम. कारण ते विचार करतात ब्राह्मणाचा पुत्र म्हणजे ब्राह्मणच बनला पाहिजे. असं नाही आहे. त्याचे गुण आणि कर्म काय? त्याचे गुण आणि कर्म आहेत का ब्राह्मणासारखे, तर तो ब्राह्मण पुत्र बनेल. तर तो ब्राह्मण बनेल. ब्राह्मण पुत्र असू देत, पण त्याच्यामध्ये गुण आणि कर्म असायला पाहिजे. पण लोकांनी मिसकन्सेप्शन काय केलं? जन्मापासूनच ब्राह्मणाच्या घरी जन्मला तर ब्राह्मण झाला. ते तसे मिसकन्सेप्शन भगवान दूर करतात. दुसरं मिसकन्सेप्शन काय की सगळे मार्ग एकाच ठिकाणी जातात.
तुम्ही देवांची पण भक्ती केली तरी तुम्ही एकाच ठिकाणी जाणार, तुम्ही विष्णूची भक्ती केली तरी तुम्ही एकाच ठिकाणी जाणार, तुम्ही ब्रह्मची भक्ती केली तरी तुम्ही एकाच ठिकाणी, असं नाही आहे. डिफरंट फ्लाईट टेक्स डिफरंट डिरेक्शन्स. प्रत्येक डेस्टिनेशन वेगळे आहेत. आहे आध्यात्मिक मार्ग, पण कुठला मार्ग आपल्याला सगळ्यात श्रेष्ठ आहे ते समजून घ्यायचं आहे. आणि मग कर्मफलांचा अंत, कारण आपण अडकून कशामुळे राहतो, आपण जे कर्म करतो त्याचे जे फळ आपल्याला मिळतात ते फळांपासून आपल्याला मुक्ती मिळवायची, त्या रिॲक्शन्सपासून आपल्याला मुक्ती मिळवायची. व्हॉट एव्हर ॲक्शन्स वी आर डुईंग वी गेट बाउंड बाय द रिॲक्शन्स ऑफ इट. कर्माचा एक सगळ्यात मोठा नियम आहे बंधन, म्हणून त्याला म्हणतात कर्मबंधन. त्या कर्मबंधनातनं मुक्त व्हायचं आहे. आणि त्यासाठी काय करायला हवं ते 4.16 to 4.24 मध्ये भगवंत सांगतात. आणि काय करायचं नक्की, तर यज्ञ करायचा आहे. तर यज्ञ सॅक्रिफाईस भगवंत सांगतात. तर सॅक्रिफाईस नक्की काय आहे, व्हॉट इज दॅट सॅक्रिफाईस, दॅट इज अगेन एक्सप्लेन्ड इन 4.25 to 4.42. तर आपण आता एक एक करून सेक्शन्स बघूया. सर्वात प्रथम आहे सेक्शन दिव्य ज्ञान. तर दिव्य ज्ञान कसं प्राप्त करायचं आहे, तर भगवंत सांगतात एवं परंपरा प्राप्तिम राजशयोर विदु सकालेन महता योगो नष्ट परंतप. भगवान सांगतात याप्रमाणे हे परमश्रेष्ठ विज्ञान गुरु शिष्य परंपरेद्वारा प्राप्त करण्यात आले आणि राज ऋषींनी ते त्याच पद्धतीने जाणून घेतले. पण काळाच्या ओघामध्ये ही परंपरा खंडित झाली आणि म्हणून हे विज्ञान आपल्या यथार्थ रूपात लुप्त झाल्याप्रमाणे दिसते. तर भगवंत पहिल्याच वर्समध्ये ॲक्च्युली सांगतात की मी हे ज्ञान सर्वात प्रथम विवस्वानला दिलं. विवस्वानने त्याच्या मुलाला इश्वकूला दिलं, इश्वकूने मनूला दिलं, मनूने त्याच्या मुलाला दिलं. तर हे याचं ज्ञान राज ऋषी मार्गाने, कारण की संपूर्ण ब्रह्मांडाचा राजा कोण आहे आता सध्या, सूर्य. तर या सूर्य राजाला भगवंतांनी, सूर्याचा राजा कोण आहे, विवस्वान. तर सूर्य इज अ पोझिशन, सन इज अ पोझिशन. ती पोझिशन आता सध्या कोणी घेतलेली आहे, इश्वाकू है ना. तर इश्वाकूने त्याच्या मुलाला दिलं, सॉरी विवस्वानने त्याच्या मुलाला दिलं इश्वकू. विवस्वान हा सूर्यदेव आहे. तर त्यांनी ते ज्ञान दिलं आणि मग ते भगवंत दुसऱ्या याच्यात सांगतात एवं परंपरा प्राप्ती. तसं गुरु शिष्य मार्फत परंपरामध्ये हे ज्ञान आपल्याला मिळत राहिलं. तर कृष्ण इथं काय सांगतायत की ड्यू कोर्स ऑफ टाईमने काय झालं, हे ज्ञान विलिप्त झालं. म्हणजे काय झालं, गुरु शिष्य परंपरा खंडित झाली. म्हणजे आपण आपला फोन चार्जिंगला लावतो, जर तो चार्जिंग लावलेला जे प्लग आहे ते जर कनेक्टेड राहिलं इलेक्ट्रिक सप्लायशी तर प्रॉपरली चार्ज होणार. पण जर तो कनेक्टेड नसेल तर आपला फोन चार्ज होणार का. तसंच आपल्या लोकांचं झालं. विवस्वानने ते ज्ञान बरोबर इश्वकूला दिलं, इश्वकूने मनूला दिलं, पण मनूने पुढे देताना हळूहळू लोकांमध्ये काय झालं, पोल्युशन झालं. कारण की भौतिक जगाचा नियम काय आहे, तो पोल्यूट करतो, माइंडला पोल्यूट करतो. कारण भौतिक जगामध्ये सत्ययुगापासून ते कलियुगाप्रमाणे काय वाढत चालली आहे, अंधकार, अविद्या वाढत जाते. अविद्या वाढत जाते म्हणजे काय, लोक जास्तीत जास्त इंद्रिय तृप्तीच्या मागे जातात. आणि जेव्हा ते इंद्रिय तृप्तीच्या मागे जातात तेव्हा ते भ्रमामध्ये पडतात. भ्रमामध्ये पडल्यामुळे त्यांना त्यांच्या इंद्रियांचा नीट वापर कसा करायचा माहीत नसतं, त्यांच्या बुद्धीचा कसा वापर करायचा माहीत नसतं. आणि राईट आणि रॉंगमध्ये ते डिसिजन नाही करू शकत. आणि ते ऑलवेज गो फॉर रॉंग डिरेक्शन, कारण त्यांना क्विक रिझल्ट्स हवेत, त्यांना क्विक हॅपीनेस हवा आहे. आणि अशा पद्धतीने काय होतं, त्यांचा फॉल डाऊन होतो. आणि मग काय होतं, आपलं नॉलेज कमी होतं. लहानपणी कोण खेळ खेळला असेल का, ते आपण एका सर्कलमध्ये बसतो, मग पहिला जण दुसऱ्याला सांगतो कानात काहीतरी, चायनीज विस्पर, हां त्याला म्हणतो. लहानपणी आपल्याला माहीत होतं, आम्ही जेव्हा खेळायचो तेव्हा आम्हाला माहीत होतं की त्याला चायनीज विस्पर म्हणतात है ना. आम्ही त्याला महाराष्ट्रीयन विस्पर म्हणू. कारण आम्ही लहान असताना खेळायचो, अगदी दुसरी तिसरीत असताना आम्ही हा गेम खेळायचो. ते आम्ही एकमेकाच्या कानात सांगायचो, काहीतरी एक वाक्य सांगायचं, जो शेवटचं ते वाक्य सांगतं त्या वाक्याच्या पुरा वाट लागलेली असते, कम्प्लिटली डिफरंट आहे की नाही. दिस इज व्हॉट हॅपन्स विथ दिस विद्या ऑल्सो. म्हणून टाईम टू टाईम कृष्णाला यावं लागतं, पुन्हा रूपी ते नॉलेज राईट मार्गाने प्रसन्न. म्हणून कोण म्हणेल ना की भगवंताला काय करायचं, सारखं सारखं जन्म घेतात एव्हरी मिलेनियम आफ्टर मिलेनियम. कारण आपण अशा स्थितीमध्ये राहतो की तिकडे पोल्युशन आहे, माइंड पोल्युशन आहे, इंटलेक्च्युअल पोल्युशन आहे. म्हणजे काय पोल्युशनला आपण मराठीत काय म्हणणार, दूषित. हां शब्द सापडत नव्हता. तर हे दूषित करतं आपल्याला, माइंड दूषित करतं, माइंड पोल्यूट करतं, विचारांना दूषित करतं. तर ही वातावरण तसं आहे.
भौतिक जगाचं वाता, म्हणून इकडं आनंद नाही आहे. म्हणून भगवंत काय म्हणतात या जागेला, दुःखालयम शाश्वत. तर असं आपलं मन दूषित होतं, माइंड दूषित होतं. म्हणून हे नॉलेज कृष्णाने आधी दिलं होतं, पण ते खंडित झालं. आणि हळूहळू पुन्हा ते जेव्हा पूर्णपणे खंडित व्हायला लागतं तेव्हा भगवंत परत परत येतात. म्हणून हे दिव्य ज्ञान प्राप्त करण्यासाठी सगळ्यात पहिले तर समजलं पाहिजे याचा पात्रता कोणाची आहे. सगळ्यांना सगळं ज्ञान मिळत नाही, है की नाही. इंजिनिअरिंगला जाण्यासाठी कोणाची तरी पात्रता लागते, IAS IPSला जाण्यासाठी कोणाची पात्रता लागते, डॉक्टरला जाण्यासाठी, म्हणून ते एंट्रन्स एक्झाम असतात, आहे की नाही. तर तशी एक पात्रता आहे हे दिव्य ज्ञान मिळवण्यासाठी पण. हालाकी हे अवेलेबल आहे, फ्रीली अवेलेबल आहे सगळ्यांसाठी, पण ते ग्रहण करण्याची शक्ती कोणामध्ये. आता आम्ही बघा इकडं आपण बसलोय, फक्त 26 जण इकडं ऑनलाईन आहेत आणि इकडं आमच्याकडे 4-5 जण इकडं बसलेत. अवेलेबल सगळ्यांसाठी आहे. कितीतरी मराठी लोकांना आम्ही पाठवलं, आपल्या ग्रुपमध्ये बघितलं तर 200च्या वरती लोक, 100च्या वर, 200च्या वर आसपास लोक झालेत. पण किती जण ऑनलाईन येत आहेत, किती जण घेणं करत आहेत. कारण प्रत्येकजण आपापल्या कामामध्ये असा गुंतला आहे, या मायेने असं गुंतवलं आहे की ह्या ज्ञानापासून आपल्याला ते दूर घेऊन जातं. म्हणून हे दिव्य ज्ञान प्राप्त करण्याची कोणाची पात्रता काय आहे ते आपण समजून घेऊ. मग कुठून ते प्राप्त होईल, कोणाकडनं, कोणत्या मार्गाकडनं होईल ते महत्त्वाचं आहे खूप. कारण आपण कुठेही जातो, कारण आपल्याला गरज आहे त्या ज्ञानाची. जेव्हा आपल्याला कळतं की आपल्याला गरज आहे, तर आपल्या गरजेचा बिझनेस करणारे भरपूर लोक आहेत. व्हॉट बिझनेस रन्स ऑन नेसेसिटी, करेक्ट. बिझनेस रन्स ऑन नेसेसिटी. आज बुवा बाबा फकीर यांचा बिझनेस कशावरती चाललाय, आपल्या नेसेसिटीवरती. अँड व्हॉट इज आवर नेसेसिटी, वी नीड टू नो हाऊ टू गेट आउट ऑफ दिस एन्टँगलमेंट. आपल्याला पाहिजे औषध कशाचं, या भव दुःखातनं बाहेर पडायचं. आपल्याला भव औषधी पाहिजे. बट वी ट्राय टू ट्रीट द जखम. फक्त आपण जखम ट्रीट करतो, पण ती जखम कशामुळे होतीये, रूट कॉज नाही करत आहे आपण. म्हणून आपण जातो, मेरा तो घर बार लूट गया प्रभूजी, हमको कुछ दो. मग काय, तू हा यज्ञ करतो, भवन करते, एक पाखंड काय कर्मकांड कर, त्याच्याने तुझं पुन्हा दौलत येईल. मग हे सॅक्रिफाईस, बट गोट मार, हे मार, असे पण सॅक्रिफाईस आहेत, आहे की ना, अघोरी सॅक्रिफाईस है ना. आपण अजून पण वाचतो की कोणी कोणी काय करतं, मनुष्य बळी देतं. तो बळी दिल्याने त्यांना त्यांची कर्म मिळतात, चांगले कर्म जे असतात ते, असं त्यांचं म्हणणं असतं. अघोरी विद्या आहे, पण ही सगळी काय आहे, यू आर ओनली ट्रीटिंग द सिम्पटम्स बट नॉट द रूट कॉज ऑफ दॅट. तुम्ही तुमचे ते तात्पुरता ट्रीटमेंट करतात. आणि ह्या नेसेसिटीचा नंतर हा बिझनेस करून लोक बसलेले आहेत. अँड वी आर गेटिंग फूल्ड. तर आपल्याला काय समजलं पाहिजे, मला हे ज्ञान अशा पद्धतीने घेतलं पाहिजे की जे माझ्या रूट कॉजला क्लिअर करेल, क्युअर करेल, है ना, माझ्या रूट कॉजपासून माझे प्रॉब्लेम्स दूर करेल. आणि म्हणून त्या ज्ञानाचा आपल्याला वापर करायचा. आणि ज्ञान कशाबद्दल आहे हे पण आपल्याला समजायचं आहे. तर आपण बघूयात, पहिलं दिव्य ज्ञानचा पात्र कोण आहे. तर भगवान सांगतात, भक्तो सीमे सखा चेती. भक्तो सीमे सखा चेती म्हणजे काय, तू माझा भक्त आणि मित्र आहे. अर्जुनाला पण असं वाटतं की मला हे ज्ञान का देत आहेत. पूर्ण या महाभारताच्या भूमीवरती महाभारत चालू आहे, तिकडे एवढी लोक आहेत, भीष्म पितामहासारखे वरिष्ठ आहेत, युधिष्ठिर महाराज त्यांचे मोठे भाऊ आहेत. भगवंत डायरेक्ट हे ज्ञान अर्जुनाला देत आहेत. कारण का, भक्ता सीमे सखा चेती, तू माझा भक्त आहेस आणि मित्र आहेस. आणि म्हणून काय, परत तू दुसरं काय, अजून जिज्ञासू आहेस, प्रश्न विचारलेस तू मला. आणि तिसरं काय आहे, तू आज्ञाकारी. आज्ञाकारी का, कारण अर्जुनाने काय ठरवलं, आय विल सरेंडर अन टू यू, आय एम युअर डिसायबल. कार्पण्य दोषो उपहाता स्वभाव प्रशामी त्वम धर्म समूढ चेता यत श्रेयस्यान निश्चितम ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहम शादी माम त्वाम प्रपन्न. शिष्यस्तेहम, मी तुझा शिष्य आहे. शिष्य बनण्याचा अर्थ काय, मी तुमची आज्ञा फॉलो करणार. करिष्ये वचनम त्वयी. भगवंत देतात अर्जुनाला ऑप्शन, आता मी तुला एवढं ज्ञान दिलंय, नाव यू आर फ्री टू चूज व्हॉट यू वॉन्ट टू डू. असं नाही म्हणते की तू युद्धच कर. आता मी बोलल्यानंतर एवढं तर भगवंत डिटॅच्ड आहेत. ते एवढं ज्ञान दिल्यानंतर त्यांचं असं नाही. आपण मागच्या सत्रामध्येच बघितलं होतं की नाही, आपण डिटॅचमेंटबद्दल बोलत होतो, हाऊ लॉर्ड इज सो डिटॅच. त्याने एवढं ज्ञान दिल्यानंतर कृष्णाने एक मात्र ही एक्सपेक्टेशन नाही ठेवली की याने युद्ध करायलाच पाहिजे, त्या सोडून जायचं जाऊ शकतो, मी माझं काम केलंय, नाव इट इज अप टू हिम, ही हॅज टू टेक द डिसिजन. आणि ते अर्जुन काय म्हणतात, करिष्ये वचनम त्वयी, आय विल डू व्हॉट यू से. आणि म्हणून
हे भरपूर इम्पॉर्टंट आहे. तर या दोन क्वालिटीज पाहिजे. पहिले म्हणजे आपल्यामध्ये पण जर भगवंतांकडनं हे ज्ञान आपल्याला घ्यायचं, पहिली गोष्ट म्हणजे आपण भक्त असायला पाहिजे. भक्त म्हणजे काय? यू हॅव कम्प्लीट फेथ इन कृष्णा अँड हिज वर्ड्स. आज आपण आपला धर्मग्रंथ कोणता आहे तर आपण काय म्हणू? आपला धर्मग्रंथ कोणता आहे? हं? भगवद्गीता. करेक्ट. भगवद्गीता. हो. जसं बायबल आहे, कुराण आहे, तर आपलं काय आहे? भगवद्गीता. करेक्ट. भगवद्गीता. भगवद्गीता. भगवद्गीता कोणी म्हटली आहे? श्रीकृष्णाने. ती कृष्णाने. काल्पनिक आहे का? श्रीकृष्ण. नाही, रिअल आहे की नाही? तर ही भगवंताने म्हटलेली गीत आहे. मग त्या भगवंतांवरती आपला पूर्ण विश्वास पाहिजे. आपला विश्वास सगळीकडे. यू शुड रिस्पेक्ट एव्हरीबडी, बट यू शुड बी सरेंडर टू लॉर्ड कृष्णा, कारण ही इज गिविंग अस दॅट नॉलेज. त्यांच्याकडनं हे ज्ञान आपल्याला मिळत आहे अँड ही वॉन्ट्स अस टू लर्न दिस नॉलेज. तर मग भक्त म्हणजे काय? श्रीकृष्णाचं भक्त बनायचं आहे पहिली गोष्ट. मग मित्र म्हणजे काय? यू शुड हॅव सम रिलेशन विथ हिम. ओके. तर तसं मग कृष्णा नोज दॅट अर्जुन इज हिज डिवोटी अँड फ्रेंड. मीन्स वॉट? ही विल मेक रेलेव्हंट इन्क्वायरीज. म्हणजेच काय? तो रिलेव्हंट इन्क्वायरीज करतो. मित्र आणि सखा म्हणून तो जिज्ञासू आहे. तो प्रश्न विचारतोय अर्जुनाने कोणत्या भावनेने विचारतोय? चॅलेंजिंग मूडमध्ये विचारतोय की सबमिसिव्ह मूडमध्ये? सरेंडर्ड मूडमध्ये. भगवंतांना एकदम नम्र होऊन विचारतो की मला भगवंत समजत नाही, मी काय केलं पाहिजे, सांगा माझ्यासाठी योग्य काय, मला नाही कळत आहे, माझ्यामध्ये तेवढी बुद्धी नाही आहे. चॅलेंजिंग मूडमध्ये नाही प्रश्न विचारतो आपण. नाही तर चॅलेंजिंग मूडमध्ये येतो. आपल्याला दाखवायचं असतं मला तुझ्यापेक्षा जास्त माहिती आहे, हो मी तुला असा प्रश्न विचारेन की तुला गुगली टाकेन की तुला उत्तर देता नाही आलं पाहिजे. आणि मग त्यावेळेस काय होतं? भले तो व्यक्ती करेक्ट उत्तर पण देत असेल आपल्याला, करेक्ट, पण आपलं माइंड ब्लॉक असतं. कारण माझं माइंड माझ्या इगोने ब्लॉक्ड आहे. माझा विचार, मी तुझे काय बोलते ते नाही विचार करते. आय एम जस्ट हिअरिंग टू फाइंड अ फॉल्ट और अ लूप वेअर आय कॅन रिक्वेश्चन. त्यामुळे आपण काय करतो? आपण ते रिअल ज्ञान आपल्यापर्यंत येऊ देत नाही, म्हणून आपली पात्रता नाही राहत. म्हणून सबमिसिव्ह राहणं, आज्ञाकारी राहणं भगवंतांच्या चरणी इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आता आपल्याला भगवंत डायरेक्ट येणार नाही आहेत, म्हणून भगवंतांनी जे भगवद्गीत दिलं ते त्यांच्या लिटररी अवतार म्हणजे व्यासदेव, लिखित अवतार म्हणतात. भगवंतांचे शक्त्यावेश अवतार आहेत व्यासदेव. त्यांनी ते आपल्याला लिहून दिलेलं आहे. महाभारतामधला एसेन्स पूर्ण आपण बघितलं. आपण आधी ते आदिशंकराचार्यांनी जे महात्म्य गायलं आहे भगवद्गीता, त्याच्यामध्ये सांगतात की काय भगवद्गीता महाभारताचा पूर्ण एसेन्स आहे, पूर्ण क्रीम आहे ती. आणि ते ज्ञान आपल्याला लिहून पाठवलं आहे. आणि त्याच्यानंतर असे भक्त येतात जे एका परंपरेमध्ये येतात आणि आपल्याला ते ज्ञान जसं आहे तसं शिकवतात. आपण कुठूनही दुसरीकडनं घेतलं आणि ते ज्ञान जर त्या परंपरेमध्ये नसेल तर त्या ज्ञानाचा आपल्याला उपयोग होणार नाही. आपण कुठं ना कुठेतरी भरकटणार. म्हणून आपण हे समजलं पाहिजे. आता नेक्स्ट काय? फॉर हुम. आता हे दिव्य ज्ञान आपण कुठून प्राप्त करायला पाहिजे, कोणाकडनं प्राप्त करायला पाहिजे? तर आपण जसं युनिव्हर्सिटीज बघतो आहे की नाही, तर आपण युनिव्हर्सिटीज बघतो. तर युनिव्हर्सिटीज कशासाठी उभ्या केल्या आहेत? कोणाला जर इंजिनियर बनायचं तर प्रॉपर युनिव्हर्सिटी आहे, कोणाचं डॉक्टर बनायचं प्रॉपर युनिव्हर्सिटी आहे, कोणाचं CA बनायचं आहे तर प्रॉपर युनिव्हर्सिटी आहे. मी माझ्या घरी बसून यूट्यूबवर अभ्यास करून सर्जरी शिकलो आणि त्याच्यानंतर मी माझ्या बाहेर बोर्ड लावला, आय एम अ सर्जन, हार्ट सर्जन, आय कॅन डू ओपन हार्ट सर्जरी. किती जण येते आपला हार्ट ओपन करू माझ्यासमोर? आय एम द हार्ट सर्जन. कोणी मला विचार तुमची डिग्री कुठूनची आहे? यूट्यूब डिग्री. आय एम यूट्यूब डिग्री एक्सपर्ट. मी सगळे व्हिडिओज पार्ट केले, तोंड पाठ आहेत माझे. कोणत्या मिनिटाला कोणता नाईफ त्याने उचलला ते पण मला माहिती आहे. तरी माझ्याकडे येतील कोण? नाही. ही इज नॉट लर्न फ्रॉम अन अथॉरिटी. प्रॉपर अथॉरिटीकडनं शिक्षण घेऊन येणं फार आवश्यक आहे. म्हणून आपल्याला हे ज्ञान कुठून घ्यायचं आहे? तर वी हॅव टू अक्वायर दिस नॉलेज फ्रॉम प्रॉपर इन्स्टिट्यूट, प्रॉपर गुरु परंपरा. तर आपल्या दिव्य ज्ञान पण कुठून पण नाही. आपण दिव्य ज्ञानाबद्दल केवढे केअरलेस आहोत आपण हे बघायचं पाहिजे. अहो कुठूनही व्हॉट्सअपवरती येतात ते सगळे मेसेजेस वाचतो. वी डोंट नो द प्रमाण ऑफ दॅट. कुठून आलं आहे, कोणाकडनं आलं आहे, आपण ते वाचतो. सगळ्यात बेस्ट तर आहे गीता का सार. तुमने क्या पाया, तुमने क्या खोया, आज तुम आए तुम गए, काय आहे ते माहीत नाही. ते गीताचं सार नाही आहे. गीताचं सार, तुम्ही गीता वाचते ना तुम्हाला कळेल गीताचं सार काय. 9व्या अध्यायामधला 34 नंबरचा श्लोक इज ॲक्च्युली द एसेन्स ऑफ भगवद्गीता.
त्याच्यामध्ये भगवंत काय सांगतात, मला नमस्कार करा, नमस्करोमी, मला माझं पूजन करा, सरेंडर अन टू मी, मला नतमस्तक व्हा. दॅट इज द ॲक्च्युअल एसेन्स. भगवंत सांगतायत मला तुम्ही हे शरण, दॅट इज द रिअल एसेन्स. हे असं नाही की तुमने क्या पाया तुमने क्या खोया, बाकी सगळं वेगळं आहे. तर यू हॅव टू टेक दॅट नॉलेज फ्रॉम प्रॉपर गुरु परंपरा. त्याच्यासाठी आपल्याला आता पद्मपुराणचे हे प्रमाण बघायचे. पद्मपुराणच्या या प्रमाणामध्ये काय सांगितलंय, संप्रदाय विहीनस्य ये मंत्रस्ते निष्फलमतः कलौ भविष्यन्ति चत्राव संप्रदायिनः श्री ब्रह्मरुद्र सनक वैष्णव क्षिति पावन चतुर्वस्ते कलौ भव्य ही उत्कले पुरुषोत्तम. इथे काय सांगितलं, कुठलाही मंत्र जो गुरु शिष्य परंपरेच्या अंतर्गत येत नाही त्याला नेहमी निष्फल मानलं जातं. हे पद्मपुराणमधलं आहे, 5000 वर्षापूर्वी दिलेलं आहे. म्हणून 4 दिव्य व्यक्ती कलियुगात प्रकट होतील व वरील परंपरा आणि संप्रदायांची स्थापना करतील. या 4 वैष्णव संप्रदायांचे संस्थापक आहे लक्ष्मी, ब्रह्मा, रुद्र आणि सनक ऋषी. 4 जे सनातन ते 4 कुमार आहेत ना, 4 कुमाराज. म्हणून आपले 4 वैष्णव संप्रदाय आहेत, ब्रह्म संप्रदाय, रुद्र संप्रदाय, श्री संप्रदाय आणि सनक संप्रदाय, कुमार संप्रदाय म्हणतात, 4 कुमारांचं. तर हे कोण आहेत 4, दीज आर द फाउंडर्स म्हणू शकतो आपण, किंवा त्यांच्यापासून हे ज्ञान फ्लो होत आले. म्हणजे ब्रह्माजीने कोणाला दिलं, मग ब्रह्माजीचे त्यांच्या पुढे त्या गुरु परंपरेमध्ये येतं. रुद्र म्हणजे शिवजींनी कोणाला दिलं, श्री म्हणजे लक्ष्मीजी, तर लक्ष्मी कोणाला देते. तर ह्यांचे पुढे आपण बघितलं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथं लक्षात घेण्यासारखं काय, द प्लेस इज पुरुषोत्तम. असलेल्या पुरुषोत्तम येथून पसरेल, जगन्नाथपुरी. पुरुषोत्तम क्षेत्रापासून हे ज्ञान पसरणार आहे. म्हणून सगळे जे संप्रदायाचे आचार्य आहेत त्यांनी जगन्नाथपुरीपासून प्रचार सुरू केलेला आहे. आणि जगन्नाथपुरी हे काय, कलियुगाचं धाम आहे. जसं सतयुगाचं धाम कोणतं आहे, बद्रीनाथ. बद्रीनाथ हे सतयुगाचं धाम आहे. तिकडे नरनारायण ऋषींनी तपस्या केली होती. तिकडं नरनारायण हे स्वरूप आहे भगवंतांचं बद्रीनाथमध्ये. मग त्रेतायुगमध्ये कोणतं, रामेश्वरम हे धाम आहे, जिकडं रामाने शिवलिंग स्थापित केलेलं. आणि रामेश्वरम रामाचं ते मेन स्थान मानलं जातं. अयोध्या आहे त्याच्यामध्ये परत एक. आणि द्वापर युगमध्ये काय, श्रीकृष्ण भगवान आले. द्वारिका आणि वृंदावन हे धाम आहेत द्वापर युगचे. आणि कलियुगासाठी स्पेशल भगवंतांनी दारू ब्रह्म रूपामध्ये अवतार घेतलाय. कलियुगामध्ये 2 मुख्य भगवंतांचे अवतार आहेत, शब्द ब्रह्म, दारू ब्रह्म. दारू ब्रह्म म्हणजे वूड. दारू म्हणजे आपला जी दारू मिळते ती दारू नाही. आता लोक म्हणजे अरे भगवंताने दारूच्या रूपात घेतलंय, चला आता गटा प्या, भगवंतांना घेतोय मी, असं नाही. दारू म्हणजे वूड. बऱ्याच जणांना माहिती नसतं, वूड म्हणजे दारू म्हणतात त्याला. दारू ब्रह्म, दारू ब्रह्म. म्हणून आपण जगन्नाथपुरीमध्ये बघतो आपण ते वूडपासनं बनलेले आहेत. ते नॉर्मल मेटलपासनं जगन्नाथजींची मूर्ती नाही बनत. आणि त्याचं पण खूप रहस्य आहे. तो जो मेन हेड पुजारी असतो 14 वर्षानंतर पूर्ण ते बदलतात, डिटीज चेंज होतात. आणि तो हेड पुजारी असतो त्याच्या स्वप्नामध्ये येतं की ते कुठं आहे. जसं स्वप्नात जसा तो उठतो हेड पुजारी पळत सुटतो, सगळे लोक त्याच्या मागे पळतात. मग तो जिकडं जाऊन थांबेल मग तिकडं ते दारू ब्रह्म शोधतात. आणि तिकडे बघितलं की त्यांना भेटेल. मग त्याच्यावरती चिन्ह असतात, शंख चक्र गदा पद्म. हे चिन्ह ज्या ज्या झाडावरती दिसतील मग ती लाकडं ते उचलून घेऊन येतात. ते एकदम वजनदार लाकडं असतात, पण हे लोक आरामात उचलून घेऊन येतात भगवंतांच्या कृपेने. तर ते जगन्नाथपुरीपासून. म्हणून हे आपल्याला समजायला पाहिजे की कसं आपलं शास्त्र जे आहे ते किती परफेक्ट आहे आणि कम्प्लीट आहे. आणि हे 5000 वर्षांपूर्वीचं लिहिलेलं आहे. आता नेक्स्ट वर्समध्ये तुम्हाला अजून चांगल्यापैकी कळेल. पद्मपुराणची नेक्स्ट वर्समध्ये काय, रामनुजम श्री श्रीचक्रे मध्वाचार्यम चतुर्मुख श्री विष्णुस्वामीनाम रुद्रो निंबोदित्य चतुस्सना. तर ह्या 4 संप्रदायांना कलियुगामध्ये कोण प्रचलित करणार आहेत, तर ब्रह्म संप्रदायाला कोण, माधवाचार्य. श्री संप्रदायाला कोण, रामानुजाचार्य. जे आपल्या साऊथ इंडियामध्ये माहिती असतील सगळ्यांना, रामानुजाचार्य, माधवाचार्य. मग विष्णुस्वामी कोणते, लॉर्ड शिवा. रुद्र संप्रदायाला रिप्रेझेंट करणार आहेत. आणि 4 कुमारांचं सनक संप्रदाय किंवा 4 कुमार संप्रदाय कोण, निंबाकरचार्य. हे आता होऊन गेलेले आहेत रिसेंटली कलियुगामध्ये.
आणि ह्यांचं वर्णन कधी केलेलं आहे? भविष्यंती, आधीच म्हणजे भविष्यंती म्हणून मागच्या वर्षमध्ये बघतो आपण, इथं आलं शब्द येतो भविष्यंती. भविष्यंती चत्वारः संप्रदायिना. भविष्यामध्ये 4 संप्रदाय येतील. 4 संप्रदायाचे लीडर कोण आहेत? माधवाचार्य, रामानुजाचार्य. तर हे खूप महत्त्वाचं समजणं आपल्याला. मग आता प्रश्न येतो की आपण हे ज्ञान इकडं मी एवढं बडबड करतोय, कुठून बडबड करतोय, कोणत्या संप्रदायामध्ये येतं, हे कसं काय प्रमाणित आहे? तर ही ब्रह्म परंपरा भगवद्गीतेमध्ये आपल्याला भेटेल. इंट्रोडक्शनच्या आधीच येतं. जर ज्यांच्याकडे भगवद्गीता आहे त्यांनी बघा, त्याच्यामध्ये क्लिअरली ती परंपरा दिलेली आहे. श्रीकृष्णाने ब्रह्मजींना ज्ञान दिलं, ब्रह्माने नारद, नारदने व्यास, मग मध्वा, मग पद्मनाभ, नरहरी, माधव, अशोभ्य, असं करत करत कुठपर्यंत गेले ते? 32 नंबरला AC भक्ती वेदांत स्वामी शिला प्रभुपाद. आणि शिला प्रभुपादाने अशा अनेक लोकांना हे ज्ञान दिलंय. आणि म्हणून ही ब्रह्म मध्वा गौडीय संप्रदाय ज्यामध्ये येतो. गौडीय का? कारण ह्या संप्रदायामध्ये येतात श्री चैतन्य महाप्रभू. 22 नंबरला श्री चैतन्य महाप्रभू आहेत. ईश्वरपुरी, नित्यानंद प्रभू आणि श्री चैतन्य. हे गौडीय संप्रदाय म्हणून झालं कारण कारण चैतन्य महाप्रभू हे स्वयं कृष्ण आहेत. त्यांनी 500 वर्षांपूर्वी जन्म घेतला, पण अवतार घेतला, पण छन्न अवतार होता. त्यांचं पण वर्णन शास्त्रामध्ये आहे चैतन्य महाप्रभूंचं. जसं आपण विष्णू सहस्त्रनाम वाचतो, हेमंगो गौर, ते नाव कोणाचं आहे? चैतन्य महाप्रभूंचं आहे. आणि मग देवी पुराण आणि अनेको आपल्या भागवत पुराणमध्ये पण भगवंतांचं वर्णन आहे चैतन्य महाप्रभूंचं. तर ते गौडीय देशामध्ये म्हणजे बेंगॉलमध्ये आले. नवदीप धाम कोलकातामध्ये येतं, बेंगॉल क्षेत्रामध्ये येतं, ते गौडीय मानलं जातं. म्हणून ही त्यांच्यापासून जी संप्रदाय सुरू झाली चैतन्य महाप्रभूंपासून, तिला काय म्हटलंय? ब्रह्म मध्व गौडीय वैष्णव संप्रदाय. अशा संप्रदायामध्ये मग आपण येतो. मग आता पुढचं आपण डिस्कस करूयात. हे नॉलेज कशाबद्दल आहे? दिव्य ज्ञानची समीक्षा बघूया आपण थोडंसं आधी. तर भगवान कधी अवतार घेतात, भगवंतांचा का अवतार घेतात, आणि या ज्ञानाच्या प्राप्तीचे फळ काय? तर व्हॉट इज दिस नॉलेज ऑल अबाउट? हे दिव्य ज्ञान जे आपण बघतोय, हे ज्ञान कशाबद्दल आहे? हे ज्ञान कशाबद्दल आहे? तर भगवंत कधी अवतार घेणार, भगवंतांचा अवतार का घ्यावा लागतो, आणि ह्या ज्ञानाची प्राप्ती केल्याचे फळ काय, हे आपल्याला समजायचं. तर 4.7 या श्लोकामध्ये भगवंत काय सांगतात? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. मग काय? परित्रणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. थँक्स टू BR चोप्रा, है की नाही? महाभारत सिरियल. हे 2 श्लोक सगळ्यांचे पाठ आहेत. हे सगळ्यांचे 2 श्लोक तोंडपाठ आहेत, पण ह्याचा अर्थ किती जणांचा तोंडपाठ आहे? महत्त्वपूर्ण. भगवंत सांगतात, मी का अवतार घेतो, कधी अवतार घेतो, माझ्या अवताराचं प्रयोजन काय, वाय ही हॅज टू टेक बर्थ और ही हॅज टू अपियर. तो भगवंत केव्हा होतात? जेव्हा जेव्हा आणि जिथे जिथे धर्माचं ऱ्हास होतो आणि अधर्माचं वर्चस्व होते, त्यावेळी हे भारता म्हणजे अर्जुना, मी स्वतः अवतीर्ण होतो. जेव्हा धर्माचा ऱ्हास होतो आणि अधर्म प्रचलित होतं नाही की नाही, तिथं वेअर देर इज डिक्लाइन इन रिलिजियस प्रॅक्टिस अँड इररिलिजन इज प्रिडॉमिनंट, कृष्णा अपियर्स ॲट द टाइम ॲट दॅट टाइम अँड प्लेस. इकडे कृष्ण भगवान कशाबद्दल बोलत आहेत? धर्माबद्दल बोलतात. तर धर्म काय आपण बघितला होता? धर्म इज अवर ड्युटी टुवर्ड्स अवर बॉडी, ड्युटी टुवर्ड्स अवर सोल. स्वधर्म आणि सनातन धर्म दोन्ही महत्त्वाचे आहे. दोन्हीचं संतुलन करणं फार आवश्यक आहे. बट आपण सदैव कशाच्या तुलनेमध्ये कशात जास्त असतो? स्वधर्मामध्ये अडकून असतो. माझे पोरांना मोठं होऊ दे, पोरांचं लग्न होऊ दे, मग पोरांची पोरं बघू दे, मग येतो आम्ही भगवद्गीतेकडे. मग तोपर्यंत काय होतं? आपल्या काठ्या तयार होऊन जातात. आपल्या काठ्या तयार होतात ना, जायसाठी आपल्या काठ्या तयार होऊन जातात, हे की नाही? फायदा काय? म्हणून वी हॅव टू टेक बोथ द थिंग्स प्रॉपरली. म्हणून ह्या श्लोकामध्ये जेव्हा धर्माचा नाश होतो, भगवान कधी अवतार घेतात? जेव्हा अधर्म प्रचलित होतं आणि धर्माचा ऱ्हास होतो.
तर त्या दोन्ही अशा सिच्युएशनमध्ये येतात. आणि मग कशासाठी येतात? फॉर वाय लॉर्ड अपियर्स परित्रणाय साधूनाम, टू प्रोटेक्ट द साधूज. कारण अधर्म जेव्हा प्रचलित होतो तेव्हा काय होतं, साधू लोक जे आहेत त्यांना विनाकारण त्रास दिला जातो. जसं आपण बघतो अजून पण भगवद्गीताचा प्रचार करणाऱ्या लोकांवरती फार त्रास दिला जातोय. आता सध्या तरी अजून कलियुगाचा गोल्डन पिरियड सुरू आहे. वी आर इन द गोल्डन पिरियड. 10,000 वर्ष भगवंतांनी बोनस पिरियड दिला आहे, ज्याच्यामध्ये ते आपल्याला सेव्ह करतायत. आपण भगवत प्राप्ती करू शकतो. पण ह्या पुढे नंतर फार कलियुग म्हणतो नाही का, घोर कलियुग ज्या येईल त्या फार त्रास होईल. म्हणून आपण बघतो सगळ्यात जास्त त्रास दिला जातो जे धर्मकर्माची गोष्टी करणाऱ्या लोकांना जास्त त्रास दिला जातो. आपण आहे ते, कारण आता अधर्मी लोक वाढत जातील थोडे थोडे. एक स्लाइड ना, हां, अधर्म लोक वाढत जातील नाही, ठीक आहे. तर यदा म्हणून वाय वी अपियर्स टू प्रोटेक्ट द साधूज अँड टू अनहिलेट द मिसक्रियंट्स. somebody asked question I think, अच्छा हम लोग देंगे अभी. ओके, तो 4.7 में भगवान सांगतायत की धर्माचा जेव्हा ऱ्हास होतो आणि अधर्माचा नाश होतो तेव्हा भगवंत अवतरित होतात. आणि 4.8 मध्ये सांगतात का अवतार घेतात, तर साधूंना प्रोटेक्ट करण्यासाठी, जे मिसक्रियंट्स आहेत त्यांना संपवण्यासाठी, जे त्रास देत आहेत साधूंना त्यांना संपवण्यासाठी, आणि पुन्हा रूपी ते धर्माबद्दल बोलतात, टू एस्टॅब्लिश धर्म. त्यांचं प्रयोजनच ते. पूर्ण महाभारत झालं त्याच्यासाठी झालं. महाभारत दुर्योधनाला संपवण्यासाठी नाही झालं, की अर्जुनाला वाचवण्यासाठी नाही झालं, पण धर्माची स्थापना करण्यासाठी. जर अर्जुनाने युद्ध करायचं नाकारलं जरी असतं तरी भगवंताने धर्म स्थापित केलाच असता, कारण दॅट वॉज द मेन प्रयोजन. तर आवर धर्म इज टू सर्व. म्हणून आपल्याला समजलं पाहिजे धर्म इज व्हेरी इम्पॉर्टंट. वी मस्ट स्टिक टू अवर नॅचरल धर्म. आपला नॅचरल स्वधर्म ॲक्च्युली काय आहे, सेवा करणं. आणि आपण जेव्हा ती सेवा, वेन वी डाउटेल अवर सर्व्हिस टू कृष्णा, म्हणजे आपण ती सेवा जेव्हा भगवंतांच्या रूपामध्ये करतो, म्हणजे भगवंतांसाठी करतो, तेव्हा आपण स्वधर्मापासून सनातन धर्मापर्यंत पोचतो. मग तिकडं त्याप्रमाणे आपण आपल्या धर्माचं खऱ्या अर्थाने पालन करतो. तर नेक्स्ट स्लाइडमध्ये काय, हे ज्ञान मिळाल्याने काय होतं, ते ज्ञान काय, जन्म कर्म च मे दिव्यम एवं यो वेति तत्वता त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति सो अर्जुना. हे ज्ञान काय, जन्म कर्म च मे दिव्यम, माझ्या जन्माबद्दल, माझं अपिअरन्स आणि माझ्या अपिअरन्स झाल्यानंतर माझ्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहे भगवंत सांगतात, ते जर तुम्हाला तत्वता समजले, मी काय अवतार घेतला आणि मी अवतार घेऊन काय कार्य केली, भगवंत सांगतात, हे जर तुम्हाला समजलं, म्हणजे भगवद्गीता आणि भागवतम जर तुम्हाला समजलं, प्रॉपरली तुमच्या जीवनामध्ये तुम्ही उतरवलं, तर काय होईल, पुनर्जन्म नैति मामेति सो अर्जुन, पुनर्जन्म नाही होणार. म्हणून हे ज्ञान मिळवण्याचा सगळ्यात मोठा फायदा काय, पुनर्जन्मापासून मुक्ती. ठीक आहे, तर पुनर्जन्म आपल्याला नको आहे. मग आपल्याला महत्त्वपूर्ण शिक्षा काय घेतली, ह्याच्यात महत्त्वपूर्ण शिक्षा काय आहे, हा धर्म हा माझा खरा स्वभाव आहे. धर्म म्हणजे काय, टू सर्व. ॲक्च्युली टू बघायला गेलं तर सर्व. ड्युटी म्हणजे काय, आवर ड्युटीज मीन्स व्हॉट, मी ऑफिसमध्ये ड्युटी करतो म्हणजे मी ड्युटी करतो, सर्व्हिस करतो, है ना. धर्म मीन्स सर्व्हिस, अँड आवर सर्व्हिस इज टू सर्व द सुप्रीम. जर तुम्ही सुप्रीम लॉर्डला सर्व केलं, त्यांच्या प्रसन्नतेसाठी कार्य केलं, तर ऑटोमॅटिक बाकीच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होऊन जातात. म्हणून ते महत्त्वाचं ज्ञान आहे. आणि अजून एक महत्त्वाची लेसन काय शिकतो आपण या सेशनमध्ये, भगवंतांनी 4 आध्यात्मिक विश्वविद्यालयांची स्थापना केली आहे. कोणते ते, ब्रह्म, श्री संप्रदाय, रुद्र संप्रदाय आणि कुमार संप्रदाय, या 4 विश्वविद्यालयांची स्थापना केल्याने आपले उत्तरदायित्व आहे की आपण प्रमाणित परंपरेचे व उचित गुरूंची निवड केली पाहिजे. ह्या संप्रदायातनं तुमचे गुरु आले पाहिजे. आपले भरपूर गुरु असतील, पण योग्य गुरु कोणता, या संप्रदायातनं येणारा गुरु जो तुम्हाला हे ज्ञान देईल, आणि ते ज्ञान घेऊन तुम्ही भगवत धामाला परत जाऊ शकता. कारण दॅट इज द ऑथराइज्ड युनिव्हर्सिटी. कोणी स्वतःची युनिव्हर्सिटी खोलतं आणि म्हणतं मी भगवानू, आय एम गॉड, तर त्यांना लांबूनच डोंगर साजरं ठेवायचं, नाही जायचं त्यांच्या हातीजवळ. नेक्स्ट आहे, भगवंत भ्रम मिटवतात, मिसकन्सेप्शन. 2 महत्त्वाचे मिसकन्सेप्शन्स आपल्या जीवनात येतात, आपण बघतो ते, जातीवाद आणि सर्व आध्यात्मिक मार्गाचे एकच लक्षण आहे. हे 2 मिसकन्सेप्शन आता भगवंत कसे दूर करतात ते आपण बघायचं आहे.
तर ह्या वर्ड्समध्ये आपण बघू, चतुर्वर्ण्य मया सृष्टम गुणकर्म विभागश तस्य कर्तारमपि माम विद्यत कर्तारम व्ययम. भौतिक प्रकृतीने 3 गुण आणि त्यांना अनुरूप अशा कर्माला अनुसरून मी मानवी समाजाचे 4 विभाग निर्माण केले आहेत. आणि तू जाणले पाहिजे की जरी मी या व्यवस्थेचा करता असलो तरी मी अव्ययी असल्यामुळे अकर्ताच आहे. तर भगवंत याच्यामध्ये 2 इम्पॉर्टंट गोष्टी सांगतात. तर काय, प्रकृतीचे 3 गुण आहेत, रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण. ते 3 गुण आहेत. या 3 गुणांच्या प्रभावामध्ये कार्य करत काय होतात, मनुष्यांना 4 विभाजनं केलेली आहेत. कोणती आहेत ती? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. तर भगवंतांनी यांचं निर्माण केलं आहे. पण भगवंत अव्ययी असल्यामुळे ते जेव्हा अवतार घेतात ते या 4 गुणांच्या, 4 संप्रदायांच्या किंवा या 4 लेवल्स जे दिले, डिव्हिजन दिलेत, त्यांच्या बाहेर आहेत. त्यांच्यामध्ये ते अडकून नाही जात. भगवंत नाही अडकून होत. आपण म्हणतो कधी कधी कृष्ण वैश्य होता, नंतर तो क्षत्रिय पण होता, नंतर तो ब्राह्मण पण होता. या गुण आणि कर्मांच्या वरती आहेत भगवंत. म्हणून त्यांचे गुण आणि कर्म कसे आहेत भगवंतांचे? दिव्य. जन्म कर्मच मे दिव्यम, हे समजायला पाहिजे. म्हणजे कधी कधी आपण भगवंतांना आपल्या लेवलला आणतो. आपण भगवंतांना आपल्या लेवलला नाही आणायचं. भगवंत याच्यापासून अलिप्त आहेत. तर आता महत्त्वाचं काय, तर गुण. तर आपण या गुणांवरती अजून चर्चा 14व्या अध्याय आणि 17व्या अध्यायामध्ये करणार आहोत, डीप अंडरस्टँडिंग. पण आपल्याला समजायचं म्हटलं तर काय, रेड, ब्लू आणि ग्रीन जर 3 कलर्स हे प्रायमरी कलर्स मानले जातात आरबीची, रेड, ब्लू आणि ग्रीन. तर ह्याच्यापासून कितीतरी अनेक कलर्स बनतात. तर हे 3 गुण काय करतात, हे 3 गुण 84 लाख योनी निर्माण करतात. डिपेंडिंग अपॉन विच इन्फ्लुएन्स तुमच्यावरती कोणत्या गुणाचा जास्त इन्फ्लुएन्स आहे आणि तुमचे कर्म कसे आहेत, गुण आणि कर्म यानुसार या दोन्हीचं मिश्रण होऊन काय होतं, यू गेट बॉडीज, डिफरंट काइंड ऑफ बॉडीज. आणि परत या गुणां कर्मांच्या नुसार तुम्ही या जीवनामध्ये जगताना, आता मनुष्य जन्म मिळाला तर मनुष्य जन्मामध्ये तुमचे 4 वर्ण असतात. तर हे पण एक खूप सुंदर आहे समजायला. कास्ट सिस्टम जे आपण म्हणतो, वर्ण व्यवस्था. तर ही वर्ण व्यवस्था ही फक्त मानव समाजामध्ये, ओके, मानव समाजामध्ये ही वर्ण व्यवस्था आहे. कारण की त्यांच्यामध्ये 3 गुण सापडतात. मानवाच्या खाली जनरली सत्वगुण नसतं, रजोगुण तमोगुण जास्त असतं. पण मानव कसा आहे, सत्वगुणी पण आहे आणि त्याच्यामध्ये बाकीचे 2 गुण पण आहेत. तर हे 2 गुण एकदम कमी असले पाहिजे आणि सत्वगुण जास्तीत जास्त असला पाहिजे. तर ह्या 3 गुणांनुसार निसर्ग पद्धती बनते, प्रवृत्ती आणि विशेषता आपल्यामध्ये निर्माण होते. तर आपली कशी प्रवृत्ती बनते त्या प्रवृत्तीनुसार आणि आपण कसे कर्म करतो त्यानुसार हे 4 डिव्हिजन्स आपल्यामध्ये होतात. आणि ते डिव्हिजन कोणते, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. तर ब्राह्मण कोण, इंटेलिजंट क्लास, IPS IAS ऑफिसर्स आपण बघायला गेलो तर दे आर द इंटेलिजंट पीपल बिहाइंड, बघायला गेलो तर. आणि क्षत्रिय कोण, जे राजा असतो तो. आजच्या युगामध्ये बघितलं तर डिफेन्स मिनिस्टर वगैरे ते क्षत्रियमध्ये येतील, किंवा आर्मी, मिलिटरी, कमांडर इन चीफ, हे सगळे क्षत्रियमध्ये येतील. मग वैश्य कोण, मर्कंटाईल क्लास, बिझनेसमॅन, हे बिझनेस चालवतात, ई-कॉमर्स चालवतात, पैशाचे उलाढाल बघतात. काही वर्षांपूर्वी ते कृषी आणि गोरक्षा करणारे जे होते ते पण मर्कंटाईल होते, म्हणजे बिझनेस क्लासचे लोक होते, वैश्य होते. आणि मग शूद्र कम्युनिटी म्हणजे काय, शूद्र म्हणजे असं त्यांना तुच्छ लेखासारखं नाही येते. शूद्र एक कॅटेगरी आहे जी 3 बाकीच्या लोकांना सर्व करते. तर शूद्रामध्ये काय असतं प्रॉब्लेम, शूद्र म्हणजे काय की त्यांच्यामध्ये थोडा इंटेलिजन्स नसतो जास्त, त्यांच्यामध्ये ती धमक नसते की फाईट करून हे करतील, बट दे हॅव अ व्हेरी गुड सर्विंग ॲटिट्यूड. तर त्यांचा उद्धार कसा होतो, बाकीच्या 3 क्लासला सपोर्ट करून त्यांचा उद्धार होतो. आणि कलियुगाचं वर्णन असं केलं की कलौ शूद्र, कलियुगामध्ये सगळे शूद्र राहतील. आपल्याला मेहनत करून बाकीच्या क्वालिटीज डेव्हलप करायच्या आहेत. नॅचरली आपल्यामध्ये क्वालिटीज कोणत्या आहेत, शूद्र लेवलच्या क्वालिटीज आहेत. कलौ शूद्र, कलियुगाबद्दल सांगितलं. आपण सगळे शूद्र आहोत ॲक्च्युली बघायला गेलं, कारण आपण कोणा ना कोणाची सेवा करण्यातच आपल्याला जास्तीत जास्त इंटरेस्ट. आणि शूद्राचं एक कारण काय असतं, शूद्र हा स्वतःच्या नीड्स पुरता विचार करणारा जास्त असतो. आपण आपल्या परिवार आणि आपलं शरीर ह्या पुढे जास्त विचार नाही करत. जास्तीत जास्त आपण आपल्या बिल्डिंगचा विचार करू, जास्तीत जास्त आपण आपल्या देशाचा विचार करू, पण आपण प्रत्येक प्राणी मात्राचा विचार करण्या इतपत स्ट्रॉंग नाही बनत. म्हणून शूद्राच्या हातात जर राजकारण दिलं तर सत्यानाश होतो. कारण काय, शूद्र काय करणार, सगळं काही
गडबड करणार, तो स्वतःच्या इंद्रिय भोगाच्या वस्तू वाढवणार, तृप्तीच्या गोष्टी वाढवणार, इंद्रिय तृप्तीच्या गोष्टी वाढवणार, तो लोकांना राईट नॉलेज नाही मिळू देणार. म्हणून आपण जो इम्बॅलन्स बघतोय तो ह्याच्यामुळेच आहे. रामायणामध्ये रामजींनी एका ऋषीला मारलं होतं. कारण का? कारण एक शूद्र होता, त्याने त्याची मेंटॅलिटी न चेंज करता तो दिव्य ज्ञान प्राप्त करत होता. म्हणजे कोणतं? तो साधना करत होता आणि त्याच्यामध्ये सिद्ध्या आल्या असत्या, पॉवर्स येतात. ही योग साधना करून पॉवर्स येतात, सिद्धी येते. ती सिद्धी काय करू शकते? तुम्ही त्या सिद्धीने लोकांवरती वर्चस्व मिळवू शकता. एक शूद्र काय करेल? तो फक्त उपभोग करेल तिचा, तो तिचा वापर नीट पद्धतीने नाही करू शकणार, तो समतोल नाही राहू शकणार. आणि म्हणून रामजी त्याला मारून टाकतात, कारण की तो शूद्र मेंटॅलिटीने सेवा करत आहे. म्हणून ते शूद्र मेंटॅलिटी कशी आहे? शुद्ध करायची आहे, पुढे सरकायचं आहे. मग कलियुगामध्ये आपण सगळे आता शूद्रच आहोत, तर आपल्याला हे जाणून घ्यायचं आहे. म्हणून आपण सेवा करत राहून आपले भगवत भक्ती वाढवायची. आणि हळूहळू आपलं नॉलेज जेव्हा शार्प होईल तर आपल्यामध्ये क्वालिटीज येतील. आणि 14 आणि 17 अध्यायामध्ये आपण बघू शूद्राच्या कशा क्वालिटीज असतात, रजोगुणी म्हणजे ब्राह्मणाच्या कशा क्वालिटीज असतात. ॲक्च्युली म्हणजे 3 गुणांचे क्वालिटीज असतात. तमोगुणच्या काय क्वालिटीज आहेत, रजोगुणच्या काय क्वालिटीज आहेत आणि सत्वगुणच्या काय क्वालिटीज आहेत. आणि त्याच्यानुसार मग ब्राह्मण कसा वागतो, क्षत्रिय कसा वागतो, त्याबद्दल आपण नंतर अजून डिस्कस करणार आहोत. तर आता पहिले आपण लाईफ लेसन बघूया. व्हॉट इज द लाईफ लेसन? जीवनात सफलता प्राप्त करून घ्यायची असल्यास आपल्याला गुण आणि कर्मानुसार आपल्या आजीविकेचा मार्ग निवडावा. तर आपल्याला जर सफलता हवी असेल तर वेअर वी स्टँड, आपल्यामध्ये कोणते गुण प्रज्वलित आहेत, सगळ्यात जास्त प्रभाव कशाचा आहे? रजोगुणचा आहे, तमोगुणचा आहे, आणि कोणत्या ह्याच्यामध्ये आपल्याला जास्त इंटरेस्ट आहे, बिझनेस करण्यात इंटरेस्ट आहे आपल्यामध्ये, ते नॅचरल ॲक्युमन आहे का बिझनेस करण्यासाठी. काही जण बिझनेसमध्ये हातपाय घालतात पण त्यांच्याकडे नॅचरल ॲक्युमन नसेल, त्यांच्या क्वालिटीज अजून फक्त शूद्रासारख्याच असतील की जर फक्त सेवा, तो त्याच्या बिझनेसमधल्या लोकांच्या फक्त सेवा करत राहील आणि स्वतःचा पैसा लुटवून जाईल, म्हणून ते फेल होऊन जातात. मग काय फायदा आहे की नाही? मग तसं ॲक्युमेंट डेव्हलप झालं पाहिजे आणि त्यानुसार आपल्याला आपली आजीविका निवडली पाहिजे. नंतर दुसरा एक लाईफ लेसन काय? जन्माच्या आधारावर जातपात या प्रक्रियेचा भगवद्गीतेने खंडन केलेलं आहे. भगवद्गीतेमध्ये काय? गुणकर्म. आपण जन्मानुसार नाही म्हणू शकत मी ब्राह्मणाच्या जन्मी आलो म्हणून, ब्राह्मणाच्या पोटी आलो म्हणून मी ब्राह्मण झालो, असं नाही. मी डॉक्टरच्या घरी जन्माला म्हणून डॉक्टर होतो का? नाही. डॉक्टरकीचा अभ्यास करावा लागतो, प्रॉपर शिकावं लागतं, जाऊन हॉस्पिटलमध्ये वगैरे ॲडमिशन घ्यावं लागतं, तिथं शिकून प्रॅक्टिस करून मग त्याला प्रामाणिक डॉक्टर बनावं लागतं. डॉक्टरच्या घरी जन्माला आला म्हणून डॉक्टर नाही होत. त्याला सपोर्ट मिळतो, कारण आई वडील डॉक्टर असतील तर त्याला शिक्षणाला अभ्यास करायला सोपं जातं. बट दॅट डझंट मीन की डायरेक्ट डॉक्टर होतो. तसंच ब्राह्मणाच्या घरी जन्माला आला म्हणून ब्राह्मण होत नाही, असं सांगितलं. तर कित्येक ब्राह्मण आमच्यावरती भडकलेत, पण जे सत्य आहे ते सत्य आहे. इकडं समोर आहे. काही काही जण ब्राह्मण मला म्हणता यायचे की अरे तू वैसा कैसा बात करताय. जो दिया आहे वो दिया आहे. भगवंत सुद्धा सांगतात गुण कर्म विभाग असा, जन्म कर्म विभाग असं नाही म्हटलंय. गुण, तुमचे गुण कसे आहेत त्याच्यानुसार. आणि मग आता आपण बघूयात श्रीकृष्णांनी भ्रम दुसरा कोणता मिटवला? सर्वे मार्ग एकाच डिरेक्शनमध्ये. दुसरा काय? कृष्ण रिमूव्ह दॅट नॉट ऑल पाथ लीड्स टू सेम डेस्टिनेशन. तर बऱ्याच जणांचा तर भगवंत 11व्या श्लोकामध्ये सांगता ये यथामाम प्रपद्यन्ते. म्हणजे काय? तुम्ही ज्या डिग्रीने मला सरेंडर व्हाल त्या डिग्रीने मी तुम्हाला रेसिप्रोकेट करू. तर आपण कधी कधी श्रीकृष्ण भगवानांना सपोर्ट सरेंडर न होता अनन्य देवतांना सरेंडर होतो, मग त्यानुसार तुम्हाला मिळणार. तर देवतांचं काय स्टेटस आहे? तर आपण कोणाला सरेंडर होतो? देवता लोकांना सरेंडर होतो. मग काही लोक ब्रह्मज्ञानी बनतात, ब्रह्मज्योतीमध्ये विलीन व्हायचं असतं त्यांना फार आवडतं ब्रह्मज्योती, मग त्याच्यामध्ये जायचं म्हणतात. मग परमात्मा रिअलायझेशन आणि भगवान रिअलायझेशन. तर हे 4 लेवल्स आहेत आता सध्या आपण डिस्कस करणार आहोत. तर देवतांबद्दल, देवता कोण आहेत? तर देवता हे टेम्पररी कंट्रोलर आहेत या मटेरियल वर्ल्डचे. त्यांना अपॉइंट केलं आहे भगवंतांनी, स्वतः अपॉइंट केलं आहे, त्यांच्या गुणांनुसार त्यांच्या कर्मांनुसार त्यांना अपॉइंट केलं आहे. तसा इंद्र इज अ पोझिशन, इट इज अ पोझिशन. त्या पोझिशनवर आता सध्या कोण बसलेत? ओजस्वी म्हणून एक आहेत, ते त्या इंद्राची पोझिशन घेतलेली आहे. आणि त्यांना ती पोझिशन का मिळाली? त्यांनी 100 अश्वमेघ यज्ञ केले. नेक्स्ट इंद्र कोण आहे? महाबली, बली महाराज. कारण त्यांनी 100 यज्ञ केले, मग त्यांना पाताळ लोकांमध्ये सुतल लोकांमध्ये पाठवलंय, आहे की नाही, वामनदेवनी. पण वामनदेवनी त्यांना आशीर्वाद पण काय दिलाय? कारण त्यांनी वामनदेवचं मन जिंकलं. कारण 3रा पाय त्यांनी कुठे ठेवायला सांगितलं? डोक्यावर ठेव. म्हणजे मग भगवंतांची पूर्ण कृपा मिळाली. मग भगवंतांनी त्यांना
इंद्रापेक्षाही समृद्ध सुतल लोक दिलं आणि आता सांगितलंय की नेक्स्ट इंद्र ते बनतील. ह्या इंद्राचा कारभार संपला की ते इंद्र बनतील, म्हणजे त्यांना ते पण मिळालं पद. तर असे वरुण, चंद्र, सूर्य हे सगळे पोझिशन्स आहेत आणि वेगवेगळे लोक ती पोझिशन मिळवू शकतात. आपण पण ती पोझिशन मिळू शकतो. तर प्रॉब्लेम काय अशा देवतांकडे जाण्याचा? अशा देवतांकडे तुम्ही गेलात तर तुम्ही जर भौतिक गोष्टी मागितल्या, कारण ते स्वतः टेम्पररी आहेत त्या पोझिशनवरती, ते त्यांच्या शक्ती पण त्यांच्या टेम्पररी आहेत, ते तुम्हाला भौतिक लाभ भरपूर मिळवून देतील. पण त्यांच्याकडे जर तुम्ही शुद्ध मनाने गेलात, काही नको मला भौतिक गोष्टी, मला दिव्य ज्ञान हवं आहे, मला सांगा मी ह्या कचाट्यात बाहेर कसं येणार, दे विल टेक यू टू कृष्णा. इवन शिवजी माता पार्वतीला म्हणतात की आराधना नाम सर्वेशाम विष्णूर आराधना परम. आराधना नाम हे विष्णू भगवानांबद्दल कोण बोलतायत? शिवजी स्वतः म्हणतात माता पार्वतीला. माता पार्वती विचारते की सगळ्यात मोठी आराधना कोणाची? तर ते म्हणतात की आराधना नाम सर्वेशाम विष्णूर आराधना परम तत्परम अन्यम देवी. आणि जे विष्णूचे भक्त आहेत त्यांची अजून मोठी. म्हणून आपण भगवंत येतात, अवतार घेतात, त्या पिरियडमध्ये सगळ्यांना ते ज्ञान देतात, ते ज्ञान प्रस्थापित करतात. त्याच्यानंतर ते ज्ञान जे लोक पुढे घेऊन जातात, जसं आत्ताच्या घडीला बघायला गेलं तर शिला प्रभुपाद ज्यांनी येऊन आपल्याला येतात त्यांची सेवा करणं, त्यांच्याकडनं ते नॉलेज आपल्याला मिळवायचं आहे. तर आपल्याला ते ॲज इट इज म्हणून प्रभुपादाने किती क्लिअर करून दिलं आहे. भगवद्गीतेचं नाव काय? जशी आहे तशी, नो हँकी पँकी, नो इकडचं तिकडचं. जे भगवंतांना तुम्हाला सांगायचं तेच भगवंतांनी सांगितलेलं ते भगवद्गीतेमध्ये दिलं आहे. म्हणून जर तुम्ही भगवद्गीता जशी आहे तशी वाचलीत तर तुम्हाला डायरेक्टली कृष्ण भगवान तुम्हाला बोलतात तुमच्याशी, असं समजा, की नाही. तर हे महत्त्वाचं ज्ञान आहे. म्हणून देवतांकडे जर गेलं तर आपल्याला इमिजिएट बेनिफिट्स तर भरपूर भेटतील या भौतिक जगाच्या रिलेटेड. पण काय होईल? पुनरुपी जन्म घ्यावा लागेल. तर आपल्याला पुनरावर्तिनो अर्जुना, पुनरावर्तिनो म्हणजे शिने पुण्य मरते लोक विशंती. पुन्हा जर आपले पुण्य करून आपण वरच्या लोकांमध्ये जाऊ शकतो, स्वर्गामध्ये जाऊ शकतो, ब्रह्मलोकापर्यंत जाऊ शकतो. पण काय होतं? अब्रह्म भुवना लोक पुनरावर्तिनो अर्जुना. ब्रह्मलोकापर्यंत जरी गेला तरी काय होणार आहे? पुन्हा इकडे यायचं आहे. यू विल नॉट गो आउट ऑफ दिस मटेरियल वर्ल्ड. आणि इकडचं आपली गडबड होते ना. आपण म्हणतो की माझ्यासोबत वाईट का होते, आपण पुढच्या सेक्शनमध्ये 5th चॅप्टरमध्ये बघणार आहे. माझ्यासोबत वाईट का होतं? मी एवढा चांगला आहे, आय मे बी गुड, मला कोणीतरी येऊन तसा त्रास देत आहे भयंकर, मग माझी चूक काय इकडे? मे बी माझ्या मागच्या कर्मामध्ये पण तसं नसेल, तरी देखील मला फेस करावा लागेल असा त्रास. का? कारण मी इथं राहण्याची चूक केली. आय हॅव टू सी दॅट आय गो बॅक. कारण ही जागा अशीच आहे की इथे तुम्हाला काही ना काहीतरी त्रास होणार. जसं जसं कलियुग वाढत जाणार तसे विचित्र लोक वाढत जाणार, विचित्रता वाढत जाणार. मग आपल्याला त्रास तर नक्की होणार. आपण किती चांगलं राहायचं म्हटलं तरी कोण ना कोणतरी आपल्याकडे येऊन काही ना काहीतरी करणार. आता युक्रेनमध्ये एवढे तरी चांगले लोक असतील, पण रशियावाला कोणतरी जाऊन बॉम्ब टाकतोच तिकडे, काही ना काहीतरी होतच ना. विचारायचं काय काय चूक आहे? त्या लहान अजात बालकाची काय चूक असते? अज्ञात बालक तो जन्मला आणि त्याचं काय चूक आहे? त्याने काय पाप केले? मागच्या जन्मात काय केलं असेल, जरी नसेल केलं तरी तो इकडं येण्याचं, जन्म घेण्याचं जे कार्य होतं आहे पुनरुपी, म्हणजे काहीतरी अपेक्षा आपण ठेवून जेव्हा इकडं जन्म घेतोय भौतिक जगामध्ये तर ते आपल्याला अडकवतं. म्हणून पुन्हा कोणत्या अनन्य देवताकडे जरी गेलात तरी पुन्हा इकडं जन्म घ्यायची भीती आहे. मग दुसरं लेवल आहे ब्रह्म रिअलायझेशनमध्ये काय होतं? तर ब्रह्म रिअलायझेशनमध्ये काय, काही काही लोकांना वाटत असतं की आपण विलीन होऊन जावं. आपण कशामध्ये विलीन व्हायचं? ब्रह्मज्योतीमध्ये विलीन व्हायचं. आणि त्या ब्रह्मज्योतीमध्ये शांती, काही नाही दुसरं. तर ब्रह्मज्योतीमध्ये राहिल्याने काय होतं? नुसतं शांती. तर ब्रह्मज्योती म्हणजे काय? भगवंतांचा प्रकाश. तर इकडे एक सुंदर उदाहरण आहे. ब्रह्म रिअलायझेशन, परमात्मा आणि भगवान या 3 लेवलला समजायचं असेल तर एक उदाहरण आहे. जसं ट्रेन, कोण कोण मुंबईचे असतील त्यांना माहिती असेल, ट्रेन येते, ट्रेन येताना आधी लांबून काय दिसतं? फक्त लाईट आहे की नाही? तर काही लोक म्हटले वो लाईट म्हणजे ट्रेन आहे. करेक्ट आहे, कारण ती लाईट कशाची आहे? त्या ट्रेनचीच लाईट आहे. तर ब्रह्मज्योती मग भगवंतांची आहे. मग कोणी म्हणे मैं वो लाईट में बैठ के जाऊंगा, तो तिथंच राहील, तो कुठे पुढे दुसरीकडे जाणार नाही. आणि ट्रेन येऊन निघून जाईल. त्याला त्या लाईटीमध्ये बसता येईल का? नाही. आपण पण तसं त्या ब्रह्मज्योतीमध्ये स्थित नाही होऊ शकत. थोडा वेळ आपण त्या ब्रह्मज्योतीमध्ये राहतो. ते भौतिक जगाच्या बाहेर आहे. जन्म मृत्यू जराव्याधीच्या बाहेर आहे. सोल विल गो इन टू दॅट ब्रह्मज्योती, स्टे देअर, बट इट विल बी इनॅक्टिव्ह. पीस असेल बट नो ॲक्शन. आफ्टर सम टाईम काय होईल? वी बोर होऊन जाईल. ॲक्शन किती वेळ आपण न काही काम करता
मी असाच बसून राहिलो फक्त इकडे तुमच्या समोर, काही नाही बोललो, एक शब्द पण नाही बोललो. वी आर इन पीस, यू आर इन पीस. थोड्या वेळाने सगळे लॉग आउट करतील, टक 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 टक. म्हणजे चला आपण प्रसाद घेऊया, घरी जाऊया. झालं, संपलं, ब्रह्मज्योतीमध्ये विलीन झालो. तर दिस इज नॉट द रिअल नॉलेज. म्हणजे इट गिव्स पीस बट इट इज नॉट कम्प्लीट येट. तर ब्रह्मनमध्ये काय तुम्हाला पीस भेटतं, इटर्निटी भेटते. म्हणजे यू बिकम इटर्नल, यू कम आउट ऑफ द जन्म मृत्यू जरा व्याधी, बट यू डोंट गेट द रिअल नॉलेज अँड यू डोंट गेट द रिअल सर्व्हिस, यू डोंट गेट ॲक्शन. मग परमात्मा रिअलायझेशनमध्ये काय, हे योगी लोक करतात. आपण काय, आत्मा आणि परमात्मा, मुंडक उपनिषद आणि असे काही अजून उपनिषद आहेत ज्याच्यामध्ये वर्णन आहे की एका झाडावरती दोन पक्षी आहेत, एक आत्मा दुसरा परमात्मा. एक भोग करतोय, दुसरा त्याला बघतोय. पण जेव्हा तो आत्मा त्या परमात्म्याकडे बघतो, देन ही कॅन टेक इन्स्ट्रक्शन डायरेक्टली फ्रॉम द परमात्मा. तर हे योगी लोक सिद्ध होतात, त्यांना सिद्ध्या भेटतात. तर ते परमात्म्याकडनं ते नॉलेज घेऊन सिद्धी मिळत असतं. पण ते त्याच्यातच अडकून राहिले तर त्यांना फक्त नॉलेज भेटतं, पण ते नॉलेजचं प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन त्यांना भेटत नाही. ते प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन कुठं भेटतं, भगवान रिअलायझेशनमध्ये. जेव्हा दे स्टार्ट रिलेटिंग विथ कृष्णा इन ब्रह्मभाव, म्हणजे आनंदमय भाव, आनंदमय अभ्यासात म्हणून आपल्याला म्हटलेलं आहे. सगळ्यात उच्च कोश कोणता आहे, आनंदमय. पहिला अन्नमयो, ज्ञान मनोमयो, ज्ञानमयो, विज्ञानमयो आणि आनंदमयो. आनंदमय कोश ही सगळ्यात उच्च कोश आहे ज्याच्यामध्ये आपण आनंदाची अनुभूती करतो. आणि म्हणून आपण बघायला पाहिजे ब्रह्म रिअलायझेशनमध्ये काय, तर सत फीचर मिळतं आपल्याला, इटर्निटी भेटते. परमात्मा फीचरमध्ये काय की चित्त, नॉलेज आणि इटर्निटी भेटते. पण भगवान रिअलायझेशन ही पूर्ण रिअलायझेशन आहे. दॅट इज वेअर वी गेट आनंद. सत चित्त आनंद, हे तिन्ही गोष्टी भेटतात. तशा प्रकारे हे तीन रिअलायझेशन आहे. तर प्रत्येक विमानाचे गंतव्य वेगळे वेगळे आहे. चूज प्रॉपरली. कुठं जायचं आहे, ब्रह्मज्योतीमध्ये विलीन व्हायचं आहे की फक्त सिद्ध बाबा बनून राहायचं आहे. सिद्धी लाईक परमात्माचं रिअलायझेशन घेतलं आहे पण त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन नाही आहे. बट इफ यू वॉन्ट टू रिअली एन्जॉय विथ द लॉर्ड, विचार करा, तुम्ही एक सखा आहात आणि कृष्णासोबत तुम्ही चालले आहात, गोकुळामध्ये फिरता आहात, गायी चरायला चाललेले आहेत. कृष्ण जसं एन्जॉय करतात त्यांच्या गोप सखांबरोबर, तसं तुम्ही एन्जॉय करताय. यू कॅन इमॅजिन लाईक हाऊ इट विल बी ब्लिसफुल टू बी विथ कृष्णा ऑल द टाईम, आणि त्यांच्याबरोबर आदान प्रदान करणं. तर दॅट इज व्हॉट इट वी गेट. मग कर्मफळांचा अंत कसा आहे, तर 4.16 टू 4.24 मध्ये आपण बघणार कर्मफळांचा नाश. तर ह्यामध्ये काय आहे, रिमूव्हिंग रिॲक्शन्स. तर कर्मणो हि बोद्धव्यम, बोद्धव्यम च विकर्मणा, अकर्मणस्य बोद्धव्यम, गहना कर्मणो गती. कर्माची गती कशी आहे, गहना, भरपूर भरपूर बिकट आहे. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू अंडरस्टँड. म्हणून काय सांगितलं भगवंतांनी, बोद्धव्यम बोद्धव्यम बोद्धव्यम. तर काय बोद्धव्यम, बोद्धव्यमचा पहिला अर्थ काय, बोद्धव्यमचा अर्थ आहे शिकून घ्या काय आहे ती, समजून घ्या काय आहेत हे तीन, कर्म अकर्म विकर्म, हे तीन गोष्टी काय आहेत हे शिका, काय आहेत समजून घ्या. मग अजून लोकांना शिकवा आणि तुमच्या जीवनामध्ये पण उतरवा. हे बोद्धव्यमचा अर्थ आहे. तर कर्म काय, विकर्म काय आणि अकर्म काय. तर कर्म म्हणजे काय, तर पुण्यकर्म, म्हणजे शास्त्राने दिलेल्यानुसार जे कर्म करतो ते पुण्यकर्म. पण त्याचा प्रॉब्लेम काय, त्याच्यामध्ये सुख भोगायचे. सुख भोगण्यासाठी काय करावं लागेल, पुनर्जन्म घ्यावा लागेल. यू आर नॉट फ्री. मग विकर्मचा काय प्रॉब्लेम आहे, पाप कर्म आहे, ते इझी अंडरस्टँड करायला. पाप केलं तर काय, दुःख भोगायचं आहे, आणि दुःख भोगण्यासाठी काय, पुन्हा जन्म घ्यावा लागेल. तर कर्म आणि विकर्म ह्याचा प्रॉब्लेम काय, पुनर्जन्म घ्यावा लागेल. म्हणजे काय, आपण जे मगाशी बोललो, इकडं येऊन तुम्हाला कोणी झापड मारली तर रडू नका, चूक तुमची आहे. का तुम्ही जन्म घेतला परत. यू कॅन ऑलवेज रिॲक्ट अँड रिझॉल्व, बट अंतरात्म्याला माहिती पाहिजे मला हा जो त्रास होतोय तो माझ्यामुळेच आहे. आपल्या त्रासाला दूर करायचा प्रयत्न करायचा आहे. यू शुड नॉट, कोण अत्याचार करते तो सहन नाही करायचा आहे की जाऊ दे बा माझ्या कर्माचे फळ, मार मला, मार मला, मार, असं नाही. आपण त्याला प्रत्युत्तर पण द्यायचं आहे. अर्जुनाने पण प्रत्युत्तर दिलं, ते करायचं आपल्या क्षमतेनुसार आपण करायचं आहे. पण अंतरात्म्याला माहिती पाहिजे आपल्या की मी इथं राहून चूक करतोय. इफ आय एम गोइंग टू स्टे हिअर आय विल ऑलवेज फेस दिस प्रॉब्लेम्स. कधी माझ्याकडे क्षमता असेल, कधी माझ्याकडे
क्षमता नसेल. अर्जुनाने पूर्ण कौरवांना हरवलं, पण तो नंतर हारला. कोणामुळे? कोणाकडनं हारला? साध्या गावठी लोकांकडनं हारला, गावातल्या लोकांकडनं हारला. चोर होते ते, लुटून घेऊन गेले. नंतर अर्जुनाला हरवलं त्यांनी. अर्जुन हतबल. तेव्हा त्याला कळलं, म्हणजे तेव्हा त्याला समजलं मी का हारलो, कारण की कृष्ण निघून गेलेला. कृष्णाने त्याच्या धामामध्ये परत गेलेला. देन ही लॉस्ट द लस्टर. कृष्ण वॉज हिज मेन पॉवर. पण ते एक सिम्पटम होता. बट वी कॅन सी की अर्जुनाला पण हार भोगावी लागली. आपण प्रत्येक वेळी जिंकणारे असं नाही. मला प्रत्येक वेळी जो त्रास देतो त्याला मी प्रत्युत्तर देऊच शकतो असं नाही. कधी ना कधी मी फसणार आहे. मग कशाला फसून राहायचं? लेट्स मेक अन अरेंजमेंट टू गो बॅक वेअर देर इज नो कलर, वेअर देर इज नो मिझरी, वेअर देर इज नो कुंठ. वैकुंठात जायचंय. कुंठ म्हणजे मिझरी. आणि त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा. म्हणून काय करायचं आहे? अकर्म करायचं. महत्त्वपूर्ण शिक्षा काय? आपण आपल्या समस्या करिता भगवंतांना जिम्मेदार ठरवू शकत नाही. आपण आता डिस्कस केलं. आत्म्याला माहिती पाहिजे. या भौतिक जगात अडकू नये म्हणून कृती चांगल्या पद्धतीने करा, पण सावधपणे करा. कॉशियसली यू डू युअर ॲक्शन्स. ॲक्ट विथ कॉशन. म्हणजे काय? तुम्ही कर्म करायचं आहे तुमचं, पण त्या कर्मापासून तुम्ही बांधले नाही गेले पाहिजे, या दृष्टिकोनाने करायचं आहे. पण त्याच्यासाठी काय करायचं आहे? युक्त वैराग्य. आणि आता शेवटचा पार्ट आहे यज्ञ, सॅक्रिफाईस. तर भगवंत काय सांगतात? कर्मांना जर तुम्हाला जाळायचं असेल, कर्मफलांना जर तुम्हाला जाळायचं असेल, तर आपल्याला काय करायला पाहिजे? यज्ञ. तर सॅक्रिफाईस. ते यज्ञ म्हणजे काय? की हवनकुंड घरामध्ये बांधायचे, त्याच्यामध्ये सामग्री घालायची, लाकडं टाकायची, त्याला आपण तूप घालायचं, धान्य घालायचं, होम करायचं, आग पेटवायची, नंतर बलिदेव आपल्याला येऊन घेऊन जाते. कारण इकडं आग कोणी लावली. तर तोच यज्ञ आहे का? नाही. ते यज्ञ आहेत, पण आपण डे टू डे लाईफमध्ये यज्ञ करतो. टू डू आवर प्रिस्क्राईब ड्युटीज इज यज्ञ. जे आपण रोजचे रोज कर्म करतो ते यज्ञ आहे. पण ते यज्ञाची विधी आपल्याला समजून घ्यायची आहे. ती यज्ञाची विधी आपल्याला कोण शिकवणार? गुरु. म्हणून इथे काय दिले? तद्विधी प्रणिप्रातेन परिप्रश्नेन सेवया उपत्यक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिना. ज्ञानिनस्तत्वदर्शिना. आपल्याला हे तत्वज्ञान कोण शिकवणार? ज्ञानी, ज्यांनी हे ऑलरेडी रिअलाइज केलंय. म्हणून आपल्याला यज्ञ करायचं आहे, पण कोणाकडनं आधी शिकून घ्यायचं आहे. कोणते गुरु आहेत जे आपल्याला हे यज्ञ प्रॉपरली, विधी, व्हॉट इज द विधी टू परफॉर्म यज्ञ, कोणाकडनं शिकायचं आहे? एका सेल्फ रिअलाइज्ड गुरुकडनं, ज्याने तत्वतः, तो ही इज नॉट ऑन आवर प्लॅटफॉर्म, ही इज नॉट ऑन मटेरियल प्लॅटफॉर्म, ही इज ऑन ट्रान्सडेंटल प्लॅटफॉर्म. तो भौतिक स्तरावर नाही आहे. तसा गुरु जे आध्यात्मिक स्तरावर आहेत, जे मुक्त आहेत. कारण जो मुक्त आहे तोच आपल्याला सोडवू शकतो. आपण बांधलेलो आहोत आणि ते पण बांधलेले. आपण बांधलेल्या व्यक्तीला सांगू शकतो मला पण सोड. तो म्हणजे मला आधी सोड, मग मी तुला सोडतो, आहे की नाही? एकमेकांना आपण सोडू नाही शकत. पण आपल्याला कोण सोडू शकतो? तिसरा व्यक्ती जो बांधलेला नाही आहे, तो आपल्याला सोडू शकतो. म्हणून वी शुड बी. तर विधी काय? परफॉर्म यज्ञ टू स्टडी फ्रॉम सेल्फ रिअलाइज सोल. अँड व्हॉट यू डू आफ्टर सच गुरु. म्हणजे असा गुरु तुम्हाला भेटला. आणि गुरु कुठून शोधायचा आपल्याला? 4 संप्रदायातनं. तिकडनं प्रामाणिक गुरु शोधायचा. तो पण गुरु कसा पाहिजे? गुरुची योग्यता आहे. गुरुची आपल्याला योग्यता आहे. गुरु यज्ञाचं प्रशिक्षण देण्यासाठी आहे. आणि गुरु आपल्याला यज्ञाचं प्रशिक्षण देण्यासाठी जो गुरु आहे त्यांची पण योग्यता आहे. तो भले 4 संप्रदायातनं येतो ते पहिलं, पण अजून त्यांची काय काय आहे? त्याला ते संप्रदायामध्ये आले पाहिजे. त्यांच्या स्वतःच्या इंद्रियावरती पूर्ण कंट्रोल पाहिजे, असे गुरु पाहिजेत. जे आचार्य आहेत, जे बोलतायत ते फॉलो करतायत. आपण कोणालाही असं गुरु नाही बनवू शकत. आणि ही इज इन कम्प्लीट नॉलेज ऑफ स्क्रिप्चर्स. त्यांना शास्त्राचं पूर्ण ज्ञान आहे. ते त्यांचं स्वतःचं मनघडत काही नाही सांगत. कधी कधी आपल्याला असे संप्रदायामध्ये पण लोक भेटतील ज्यांनी काही अभ्यास नाही केला आहे. त्यांनी काही अभ्यास नाही केला आहे, पण ते स्वतःला रिप्रेझेंट करतात गुरु म्हणून. आणि मग ते तिकडनं असे फाटे सुटतात. म्हणून म्हणतो नाही का, ज्ञानाचा ऱ्हास कसा होतो असाच होतो. भले त्यांनी कोणती तरी दीक्षा घेतली असेल संप्रदायामधनं, पण त्यांनी प्रॉपर फॉलो नाही केलं. ते जर त्यांच्या इंद्रियांचं कंट्रोल नाही करत. म्हणून आपण गुरु निवडताना भरपूर विचार करून निवडायचा आहे. ज्यांच्याकडनं आपण दीक्षा घेणार आहे तो व्यक्ती किती प्रगत आहे त्यांच्या भक्तीमध्ये. आणि एकदा जेव्हा आपल्याला कन्फर्म झालं की ही व्यक्ती परफेक्ट आहे. तर श्रील प्रभुपादांचे अनेक शिष्य आहेत, आता गुरु आहेत, त्यांनी परफेक्शन मिळवलं आहे. त्यांना आमचं गव्हर्निंग बॉडी कमिशन इव्हॅल्युएट करते. आणि जर कोणी चूक केली तर त्याला लगेच बाहेर पण करते आणि लगेच अनाऊन्समेंट पण करते की कोण पडलाय खाली, त्याचं हे झालं. कारण मनुष्य जन्माचा असाच आहे, काही ना काही चुका करू शकतो. बट स्टील दे गेट अ चान्स.
पण जो मेंटेन आहे, स्वतःला मेंटेन करून येत असे अनेक गुरु आहेत. अशा गुरूंची निवड करताना आपण हा विचार केला पाहिजे, एकदा गुरु मिळाल्यानंतर आपण काय केलं पाहिजे, सॅक्रिफाईस आवर अनर्थाज, आपला लोभ मत्सर्य ते सॅक्रिफाईस करायला शिकवतात. आणि आपण त्या गुरूंकडे कसं शरणागत गेलं पाहिजे, तद्विधी प्रणिप्रातेन परिप्रश्नेन सेवया, त्यांना आपण असे प्रश्न विचारायचे नम्रतेने, चॅलेंजिंग मूडमध्ये नाही, विथ व्हेरी हंबल मूड त्यांना प्रश्न विचारायचे आणि त्यांची सेवा करायची. अशा महत् लोकांची आपण जेव्हा सेवा करतो तेव्हा त्यांच्याकडनं आपल्याला हे सॅक्रिफाईसचं ज्ञान मिळतं. आणि ते क्षमता आणि चरित्राची संतुलन कसं करायचं, तर क्षमता ही भौतिक लेवलवरती आहे. आपल्यामध्ये काय क्षमता आहे, माझ्यामध्ये आज वाद्य वाजवण्याची क्षमता आहे, माझ्यामध्ये काही इंजिनिअरिंग करायची क्षमता आहे, इट्स माय कॅलिबर टू डू समथिंग. बट दॅट कॅलिबर कशाचं आहे, भौतिक विषयांचा अभ्यास येतो. पण कॅरेक्टर काय इज रिलेटेड टू यज्ञ, म्हणजे काय, इट इज अबाउट आध्यात्मिक लाईफस्टाईल. कॅरेक्टर बिल्ड्स अवर आध्यात्मिक लाईफस्टाईल. आपल्याला नॉलेज जे आहे, स्पिरिच्युअल नॉलेज, ते कशामुळे मिळतं, आपल्या कॅरेक्टर बिल्ड करतं. तर कॅरेक्टर कसं बिल्ड होणार आहे, मानसिक, बौद्धिक आणि कर्म लेवलवरती. म्हणजे इंद्रियाचा संयम करून आणि गुरुची शरणागती मिळवून इंटलेक्च्युअल लेवल, आणि विनम्रता व सेवा करून भावपूर्वक आपण जेव्हा सेवा करतो तेव्हा कर्मानुसार, तेव्हा तो चरित्र आपलं कॅरेक्टरचा विकास होतो. हाऊ वी डेव्हलप आवर कॅरेक्टर. लोक फक्त कॅलिबरच्या मागे पळत आहेत, स्वतःची क्षमता वाढवत आहेत, पण त्यांचं कॅरेक्टर बिल्ड नाही करत आहे. वेन आवर कॅरेक्टर इज बिल्ड, वेन वी आर सिच्युएटेड इन यज्ञ, आपण प्रॉपर सॅक्रिफाईस करायला शिकतो. तर कसं, इंद्रियाचा संयम, त्याच्यासाठी काय 4 रेग्युलेटरी प्रिन्सिपल्स आहेत. गुरुची शरणागती, म्हणजे आपण अशा प्रामाणिक गुरुला शरणागत होतो, त्यांच्याकडनं दीक्षा घेतो, त्यांच्याकडनं नॉलेज ग्रहण करतो आणि मग विनम्र भावाने त्यांची सेवा करतो. परिप्रश्नेनं सेवया, त्यांना विचारून त्यांच्याकडनं ज्ञान घेऊन त्यांची सेवा करतो. मग आता सर्वोत्तम यज्ञ कोणता, तर हे 3 सर्वोत्तम यज्ञ आहेत जे आपल्याला अशा प्रामाणिक गुरुकडनं शिकता येतं. तो पहिला म्हणजे काय, महामंत्राचा जप. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर हा कलियुगाचा धर्म आहे. कलियुगाची भव औषधी काय, हरे कृष्ण महामंत्र. तर हे आपल्याला कलिसंतरण उपनिषदमध्ये पण ब्रह्माजीने सांगितलं, इति षोडशकम नाम नाम कलिकल्मष नाशनम नातः परतर उपाय सर्व वेदेषु दृश्यते. सगळ्या वेदांचा अभ्यास करून मी सांगतोय तुम्हाला, हा महामंत्राचा जप करणं फार उपयोगी. आणि ह्या महामंत्राचा जप कसं आहे, ही जी जिव्हा आपली आहे ना, ही ॲज अ स्पून आहे. ह्याच्यामध्ये महामंत्र काय आहे, इज लाईक घी अँड यू पोर इट इन युअर इयर्स. तो यज्ञकुंड, आणि ह्या यज्ञकुंडाला जेव्हा तो आत्म्यामध्ये परमात्मा स्थित आहे बरोबर, त्या परमात्म्यापर्यंत जेव्हा पोचतो तेव्हा आपण आतून शुद्ध होतो. हरे कृष्ण महामंत्र म्हणून काय करतं, आपल्याला आतून शुद्ध करतो. चेतो दर्पण मार्जनम, आपला मनावरचे जे घाण आहे ती साफ करण्याचं काम हा महामंत्र करतो. मग दुसरा यज्ञ काय आहे, शास्त्राचं अध्ययन. इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टू रीड भगवद्गीता आणि भागवतम. आपण शास्त्राचं अध्ययन नाही करत, आपण स्वतःला इक्विप नाही करू शकत, आपल्या बुद्धीला शार्प नाही करू शकत. कुठं निर्णय घ्यायचा, की कुठं जायला पाहिजे, काय करायला पाहिजे, ह्याच्यासाठी आपली एक बुद्धी शार्प लागते. आणि बुद्धी शार्प करण्यासाठी आपल्याला भगवद्गीता भागवतमचा अभ्यास सखोल पाहिजे. कधी कधी डिप्रेशन येईल, डिप्रेशनमध्ये काय करायचं आहे, स्वतःला फाशी लावून टाकायची, काय करायचं, कुठं जायचं, कोणाकडे शरणागत घ्यायचं, दारू प्यायला घ्यायची की बाबा मी विसरून जाईल माझं दुःख, काय करायचं आहे. त्यावेळेस परिप्रश्नेनं सेवया, फाइंड द ऑथॉरिटी. तुम्हालाकडे ऑथॉरिटी, त्यांच्याकडे जाऊन विचारा, ते तुम्हाला चांगलं ज्ञान देतील, चांगला मार्ग सांगतील. अँड दॅट विल ब्रिंग यू आउट ऑफ युअर ऑल प्रॉब्लेम्स. म्हणून शास्त्राचं अध्ययन फार इम्पॉर्टंट आहे, आणि शास्त्रामध्ये दिलेले आहेत सोल्युशन्स, त्याचा आपण अभ्यास करू शकतो. आणि तिसरा यज्ञ म्हणजे एव्हरीडे. हे तिन्ही गोष्टी आपण एव्हरीडे करायचे. यज्ञ इज टू बी डन एव्हरीडे, दररोज यज्ञ करायचा आहे. तिसरा म्हणजे इंद्रियांवर नियंत्रण. त्याच्यासाठी काय, 4 रेग्युलेटरी प्रिन्सिपल्स. नो मीट इटिंग, नो गॅम्बलिंग, नो इलिसिट सेक्स अँड नो मीट इटिंग, नो गॅम्बलिंग, नो इलिसिट सेक्स अँड नो होता काय, इंटॉक्सिकेशन आहे की नाही. धूम्रपान, नशापान नाही करायचं आहे, मांस मच्छी वगैरे नाही खायची आहे, आणि इंद्रिय म्हणजे परस्त्री गमन नाही करायचं आहे, आणि परस्त्री पुरुष गमन नाही करायचं आहे, आणि गॅम्बलिंग, जुआ आपण म्हणतो नाही का, मराठीमध्ये काय म्हणणार आपण त्याला, जुगार नाही करायचं आहे. तर हे 4 गोष्टी आपल्याला दररोजच्या जीवनामध्ये पालन करायचं, हेच आपला यज्ञ आहे. ह्या 3 गोष्टी करायच्या आहेत. दररोज हरे कृष्ण महामंत्र जपायचा आहे, दररोज भगवद्गीता भागवतमचा एक श्लोक वाचा,
आणि इंद्रियांवरती संयम आणा. इंद्रियांवरती संयम अजून आपण 5व्या-6व्या चॅप्टरमध्ये पण बघणार आहोत, अजून डीपमध्ये जाणार आहोत त्याबद्दल. आणि ह्याच्यामध्ये महत्त्वपूर्ण शिक्षक आहे, जीवन निर्वाहाकरिता पर्याप्त साधन सहजतेने उपलब्ध आहे, जसे हवा, पाणी आणि दिव्य ज्ञान. त्यांचा आदर करा. व्हॅल्यू द फ्रीली अवेलेबल रिसोर्सेस. पाणीला व्हॅल्यू करायला शिका. लोक पाणी वाहवतात, हवा बंद झाली तर मरून जाऊ एका सेकंडामध्ये. भगवंतांनी अवेलेबल करून दिले आपल्याला हवा, पाणी हे इझिली अवेलेबल करून दिलेलं आहे. पण आपल्या मूर्खपणामुळे कधी कधी आपल्याला पाणी मिळत नाही, कारण आपण काय काय वाईट कर्म केले तर भगवंत ते काढून घेतात. जसं भगवंताने हवा बंद केली तर आपण मरून जाऊ. भगवंताने हे दिव्य ज्ञान पण फ्रीली दिलेलं आहे, त्याचा आदर करा. व्हॅल्यू दॅट, रीड दॅट. आता आपण 4थ्या अध्यायाची समीक्षा, समरी. तर समरीमध्ये काय, पहिलं दिव्य ज्ञान. पात्रता कोण आहे, भक्त आणि मित्र. तसा भक्त आणि मित्र जो जिज्ञासू आहे आणि आज्ञाकारी आहे, तो विचारतो भगवंतांना की मी काय करायला पाहिजे म्हणून, आणि भगवंताच्या आज्ञेचं पालन करतो. आणि मग हे ज्ञान कुठून प्राप्त होतं, परंपरेद्वारा प्राप्त होतं. आपण बघितलं की 4 संप्रदाय आहेत, त्या 4 संप्रदायातून आपल्याला हे ज्ञान प्राप्त होतं. आणि हे ज्ञान कशाबद्दल आहे, भगवान कधी अवतार घेतात, का अवतार घेतात, आणि या ज्ञानाच्या प्राप्तीने आपल्याला काय मिळतं, आपण काय प्राप्त करतो, जन्म मृत्यूच्या चकाट्यातनं सुटका. पुनर्जन्म ना विद्यते, पुन्हा जन्म नाही घ्यावा लागत. नंतर आपण दुसऱ्या सेक्शनमध्ये बघितलं, भगवंतांनी मिसकन्सेप्शन दूर केले. पहिलं मिसकन्सेप्शन होतं ते कास्ट सिस्टमबद्दल, वर्ण व्यवस्थेबद्दल. लोकांना वाटतं की जो ब्राह्मणाच्या घरी आहे तो ब्राह्मण, वैश्याच्या घरी आहे तो वैश्य. तर तसं नाही आहे. गुण आणि कर्मानुसार त्यांचं विभाजन आहे. तर भगवंतांनी ही कास्ट सिस्टम नाही पसरवली आहे, आपण ही पसरवली आहे. आपण ओबीसी त्याच्या अजून कितीतरी कॅटेगरीज केल्या आहेत, आहे की नाही. NT, OT काय काय आहेत, त्याचे सर्टिफिकेट लोक मिळवत राहतात. आजकाल तर आम्ही आमच्या टायमाला बघितलेलं 10वीला ते ब्राह्मण आहेत, पण त्यांनी पण NTचं वगैरे नोबल ट्राईबचे वगैरे सर्टिफिकेट मिळवलेत पैसे बिशे देऊन. का, कारण ॲडमिशन मिळालं पाहिजे ना बाबा. त्यांना चांगल्या कॉलेजमध्ये भेटतं ॲडमिशन, इथे मार्क्स काढून पण चांगल्या कॉलेजमध्ये भेटत नाही. तर ही सगळी चीटिंग प्रोफेन्सिटी आपल्यामध्ये आहे. भगवंत चीटिंग नाही करत. भगवंतांनी क्लिअरली सांगितले गुण आणि कर्मानुसार तुमचं विभाजन आहे. पण तसं तो आपण राहिलो तर आपला चांगली सफलता मिळते. आणि आपलं गंतव्यस्थान आपण निवडायचं आहे. देवतांकडे शरणागत व्हायचं आहे, की ब्रह्मज्योतीमध्ये, की परमात्म्याकडे, की भगवान. तर भगवंतामध्ये आपण भगवान रिअलायझेशनमध्ये काय आहे, सच्चित आनंद. तर आपला पूर्ण आनंद प्राप्त करायचा असेल तर, पूर्ण रिअलायझेशन हवं असेल तर भगवान रिअलायझेशन. मग तिसऱ्या सेक्शनमध्ये आपण बघितलं कर्मफलांचा कसा नाश होतो. तर तिकडे आपण कर्म, विकर्म आणि अकर्म बघितलं. कर्म आणि विकर्म कसे, दोन्हीचा प्रॉब्लेम काय, सुख भोगण्यासाठी तरी परत यावं लागतं, नाही तर दुःख भोगण्यासाठी तरी परत यावं लागतं. तर परत येणं हा आपला प्रॉब्लेम आहे. तर परत परत नाही यायचं आहे, डायरेक्ट निष्क्रिय कर्म करायचं आहे आणि भगवंतांकडे जायचं आहे. हां, हँड रेज ना. आता आय विल टेक क्वेश्चन्स. लास्ट लाईन आहे, सर्वोत्तम यज्ञ कोणता आहे. 3 यज्ञ आहेत, महामंत्राचा जप, शास्त्राचे अध्ययन आणि इंद्रियावर नियंत्रण. हे तिन्ही आपल्याला दररोज करायचे. तर भरपूर भरपूर धन्यवाद सगळ्यांना जॉईन केल्याबद्दल. जर कोणाला काही प्रश्न असतील तर आपण पटकन घेऊ शकतो. कोणी हँड रेज केला होता, हरी बोल. अच्छा, मेरा ही था, ओके. हरे कृष्णा. तर भरपूर भरपूर धन्यवाद सगळ्यांचे तुम्ही जॉईन केल्याबद्दल. मी ह्याचं रेकॉर्डिंग पुन्हा आपल्या ग्रुपवरती पण घालीन. पण तरी कोणाला काही प्रश्न असतील तर, अजून एक शेवटचं मला सांगायचं होतं